आदिती तोरसकर जॉईन झालेली नाही ना अजून. हॅलो सर, स्वरा थोरातला एक्सेप्ट करता का? काय काय स्वरा थोरात जॉईन नाही होते ऍक्च्युली, ते दिसतंय पण तुमच्या इकडे तिचं नाव दिसतंय का? एक मिनिट मी बघतोय. हा येस सर. लिंक ओपन आहे, कोणी जॉईन करू शकतं. रिक्वेस्टची गरज नाही लागत त्याला. सर बघा थोडा एक हे करून काय त्यांच्याकडून करतो. काहीतरी प्रॉब्लेम असेल, परत एकदा जॉईन करायला लागेल त्यांना. हो हो ओके केली सर. सर. थँक्यू सर. आरोही चल बळा, वेळ होत आहे. सर व्हिडिओ दिसतोय का तुम्हाला? एक मिनिट सर बघतोय. दिसतंय का आरोहीचा तुम्हाला सगळ्यांना दिसतो का बळा? दिसतोय दिसतोय सर. हा हा चल आरोही सुरू कर. सर मोठी सर. बाकी माईक म्यूट करा. सर मला नाही दिसत. हा दिसतंय दिसतंय. हे बघा आरोही जॉईन झाली आता. हा आरोही सुरू करूया. थोडं कॅमेरा खाली घ्या सर. कॅमेरा खाली घ्या सर. कॅमेरा थोडा खाली घ्या सर. सर मला दिसत नाही आधार कार्ड. त्याच्यावर क्लिक करा. एका आरोहीच्या व्हिडिओवर क्लिक करा, लगेच दिसणार आहे. थँक्यू आरोही. खूप खूप धन्यवाद बेटा, खूप छान केलंय. थँक्यू. आणि निश्चितच मॅडमला खूप आवडलं असेल. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये, माईक म्यूट आहे.
खूप छान आरोही. शरीरामधली फ्लेक्झिबिलिटी एक अत्यंत स्पृहणीय होती आणि थँक्यू. छान वाटलं. म्हणजे ते बघताना असं कळत नव्हतं मला. मी जे बरेचदा व्हिडिओ बघते, संतोष सरांचे, रिंगणे सरांचे मी नेहमी व्हिडिओ बघत असते त्यांच्या चॅनलला किंवा स्टेटसवरचे, की खरंच फ्लेक्झिबिलिटी ते मुलांमध्ये किती वळणदार शरीर बनवतात आणि ते तुम्हाला आज प्रत्यक्षात दाखवलं. खूप खूप छान. सर्वांनी टाळ्या वाजून तिचं कौतुक करावं. थँक्यू. तुझे मेडल्स, तुझ्या ट्रॉफीज पण आम्ही पाहिल्या आणि एवढ्या कमी वयामध्ये तू जे काही प्रगती केलीये, तुझ्या उंच स्तरावर गेले, त्याच्यासाठी तुझे विशेष कौतुक. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांनी आता आपले माईक म्यूट करा. आता मॅडमचं लेक्चर सुरू होणार आहे आणि नंतर शेवटचे 5 मिनिटं मी तुम्हाला बोलण्यासाठी वेळ देणार आहे. थँक्यू. संतोष सर, मी हे तर करेलच, पण स्क्रीन शेअर माझ्याकडून होत नाहीये, तर तुमच्याकडून स्क्रीन शेअर ऑप्शन हे करता का? अलाउड स्क्रीन शेअर. म्हणजे मी थोड्या वेळाने पीपीटी शेअर करणार आहे, ती मुलांना दिसेल. तोपर्यंत मी आधी संवाद साधेल मुलांसोबत आणि थोड्या वेळाने मी पीपीटी शेअर करेल. बर, माझ्याकडून येस सर, तुमच्या मोबाईल कडून होणार आहे का? एक सेकंड, मी सेटिंग चेंज करतो, त्यांना पण करता येईल. हा, मग मला शेअर करता येईल. हो. येस, थँक्यू. बरं, सगळेजण साधारण वयवर्ष 7 ते 14 या वयोगटातील आहेत, हो की नाही? येस. बरं. सगळेजण रेग्युलरली योगा करतात. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, आता तुम्ही योगा करता म्हणजे तुम्ही काहीतरी स्पेशल आहात म्हणून तुम्ही योगा करता. कारण योगा करण्यासाठी एक वेगळं असं आतून ते 6 सेन्स यायला हवा, आतून ती प्रेरणा यायला हवी. योगाचा श्लोक सगळ्यांना माहितीये, योगेन चित्तस्य पदेन वाचा मनः शरीरस्य सचवेदकेन योगा करोता प्रवरं मुनीना पतंजली प्रांजलितोस्मिन्. म्हणजे काय, आपण पतंजलींना आपण दोन करतोय. योगा करताना आपण हा, झालं सर, करते मी शेअर थोड्या वेळाने. तर मग ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आपलं शरीर सुद्धा निरोगी हवं, आपलं वाचा सुद्धा निरोगी हवी, आपलं मन सुद्धा निरोगी हवं. मग आपल्याला या 3ही गोष्टी जर व्यवस्थित करायच्या असतील तर आपण शरीर योगाने आपण नीट करणार आहोत, आपलं मन आपण शुद्ध विचाराने करणार आहोत आणि आपली वाचा सुद्धा आपण शुद्ध बोलून आपण ती व्यवस्थित करणार आहोत, किंवा ती आपण त्याच्यामध्ये हे एक अशी ऊर्जा निर्माण करणार आहोत जी ऊर्जा आपल्या शरीर आणि मनाला प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे बरेचदा असं असतं की नाही, आपण मोठ्यांचे आशीर्वाद घेतो आणि मोठे आपल्याला म्हणतात तथास्तु, खूप मोठं हो. आपल्याला काय वाटतं की आता हे सगळं खरंच सत्य होतं की नाही, आपल्या आई वडिलांनी जे जे आपल्याबद्दल बोललं ते आपल्याला सत्यात उतरवायचं असतं की नाही. मग या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाचं असतं ते योग बरोबर आहार. आहार ही आपल्या जीवनातील खूप महत्वाची गोष्ट आहे, हो की नाही? ऑन करा म्हणजे मला तुमचा रिस्पॉन्स दिसेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, फक्त तुमचा म्यूट करा म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही आवाजाचा आणि तुम्हालाही छान ऐकायला येईल. ठीक आहे, तर मग आहार आमच्या आयुर्वेद शास्त्रामध्ये, म्हणजे माझं तुम्हाला याच्या आधी तुम्हाला माहितच आहे की ते इंट्रोडक्शन दिलं त्याच्यामध्ये, मी आयुर्वेदामध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे. पण आयुर्वेदामध्ये शिक्षण म्हणजे असं अजिबातच नाही की आता तुमच्या आजूबाजूला आपण बरेच जण बघतो की आयुर्वेदिक औषधालय असतात किंवा आयुर्वेदिक आपण घरगुती काहीतरी करत असतो. तर हे सुद्धा एक शिक्षण आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्याला, मला इथपर्यंत येण्यासाठी मला 10 वर्ष हे शिक्षण घ्यावं लागलेलं आहे. तेव्हा कुठे मी इथं तुमच्या समोर बोलू शकत आहे. म्हणजे फक्त काहीतरी आयुर्वेदिक जाणून घ्यायचं आणि नंतर बोलतोय असा नाही, तर हा पूर्ण अनुभव आहे आयुष्यभरासाठीचा. याच्यासाठी एक डिग्री प्राप्त करावी लागते आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला शासन एक परमिशन देतं की आता तुम्ही आयुर्वेदिक करू शकता किंवा तुम्ही आयुर्वेदिक गोष्टी लोकांना सांगू शकता. मग हे सांगता सांगतानाचा जो माझा प्रवास आहे त्याच्यामध्ये मला मग जेव्हा आई होणारे असतात, ज्या तुम्ही आजूबाजूला बघत असाल की तुमची आई कधी तुमच्या समोर लहान भाऊ तुम्हाला बहीण झाला असेल किंवा आजूबाजूला कोणी असेल, तर अशा जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये असतात ते, किंवा मग लहान मुलं म्हणजे जन्मापासून ते 16 वर्षापर्यंतचा जो गट असतो तो लहान मुलांचा गट असतो.
मग आपल्याला जन्मापासून 16 वर्षापर्यंत स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी लागते आणि यासाठी आपल्याला मदत कोण करत असतं तर आपले आई वडील. 12 वर्षानंतर 12-14 वर्षानंतर आपल्याला आपले आई वडील फार सांगतील का? नाही. काय खायचं ते खा, काय प्यायचं ते पे. कारण विशिष्ट एका दिवसानंतर आपल्याला आई वडील आपले फोर्स करू शकतात का? नाही. मग आपल्याला योग्य वेळी जे आपले आई वडील सांगतात, आपले गुरुजन सांगतात, त्यांचं आपल्याला लहानपणापासून ऐकणं गरजेचं आहे की नाही? मग हे आपल्याला ऐकण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठं एक वाक्य लक्षात ठेवायचंय, ते म्हणजे आहार परम औषधम. म्हणजे तुमच्या आहाराला तुमचं काय बनवायचंय? औषध बनवायचंय. तुमचा आहार हे तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं औषध पाहिजे. आपल्याला औषधीला आहार बनवायचंय का? आता तुमच्या घरी किंवा आजूबाजूला असतील, काय असतील घरी आणि आजूबाजूला तुमच्या? हे बघा, आज माझं प्रेझेंटेशन आहे म्हणून माझ्या मुलांनी मला खूप छान गजरा आणून दिलेला आहे. जसं तुम्ही मला खूप छान छान बुके दिला की नाही, तसं तसं माझ्या घरी पण एक छोटा माझा मुलगा आहे क्षितिज, तो पण खूप छान योगा करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्याचा गजरा स्वीकार करते. ठीक आहे, आणि थँक्यू. ओके, तर आपल्याला काय गरजेचं असतं की आहार आपलं परम औषध बनवायचंय. म्हणजे आपल्याला औषध आहार बनवायचं नाही, आपल्याला आहार हेच काय बनवायचंय. आता तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल, आजी बाबा किंवा काही काही जण असे असतात जे सकाळी गोळ्या खातात, दुपारी गोळ्या खातात, संध्याकाळी पण गोळ्या खातात की नाही? आपल्याला तसं व्हायचंय का? अजिबात नाही. आपल्याला त्यासाठी काय करायचंय? आपल्याला आपला आहार सकाळी उठल्यापासून आपण जे जे खातो ते आपल्याला औषध बनवायचं आहे. आणि औषध बनवायचे म्हणजे काय? औषध कडूच असतं का बरं? अजिबात नाही. औषध गोड सुद्धा असतं, औषध तुम्हाला आवडीचं सुद्धा असतं बरं का. पण मग हे तुम्हाला आवडीचं औषध घेण्यासाठी तुम्ही सगळं नित्य नियमाने व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे काय काय तर सकाळी लवकर उठणं, सगळं आई वडिलांचं ऐकणं, उठल्या उठल्या आई वडिलांच्या पाया पडणं, देवाच्या पाया पडणं, मग तुमच्या सगळ्या गोष्टी, शाळेचा होमवर्क वेळेवर करणं, शांत बसून जेवण करणं, संध्याकाळी वेळेवर झोपणं, मोबाईलचा हट्ट न करणं, मोबाईलसाठी न रडणं, मोबाईल बघत बघत न जेवणं, या सगळ्या गोष्टी कशामध्ये मोडणार आहेत? ह्या तुमच्या चांगल्या गोष्टींमध्ये मोडणार आहेत. हे सगळं तुम्ही ऐकलं तरच तुम्हाला छान जेवण भेटणार आहे. म्हणजे काय? तुम्हाला पेढा खावासा वाटतो की नाही? गोड खावासा वाटतं की नाही? पिझ्झा सगळ्यांना आवडतो की नाही? बर्गर आवडतं की नाही? पाणीपुरी आवडते, भेळ आवडते. मग हे सगळं आपल्याला खाण्यासाठी आपल्याला हे सगळ्यांचं सगळं ऐकावं लागतं. आपल्याला छान छान राहावं लागतं, आपल्याला तंदुरुस्त बनावं लागतं. म्हणून मग आपण कधीतरी समोसा खाऊ शकतो, कारण ते आपल्याला पचवण्याची आपल्या शरीरामध्ये ताकद पाहिजे. आपल्या शरीरामध्ये ते पचवण्याची ताकदच नसेल तर मग आपण खाऊ शकतो का? नाही. मग डॉक्टर काका काय सांगतात किंवा आमच्यासारखे डॉक्टर तुम्हाला काय सांगतात की हे खायचं नाही, पूर्णच बंद करून टाकतात. मग हे तुम्हाला सगळ्यांना पूर्ण बंद करायचंय का? नाही करायचंय की नाही? जर मी तुम्हाला म्हटलं की अजिबात पिझ्झा खायचं नाही, अजिबात बर्गर खायचं नाही, तुम्ही पनीर खायचं नाही, तर तुम्हाला मी आवडेल का? तुम्हाला काय वाटेल, काय मॅडम आहेत, आम्हाला नुसतं हे खाऊ नका आणि ते खाऊ नका सांगितलंय, सांगत आहेत नुसतं. पण आपल्याला काय खायचं हे सांगण्यास, हे मी तुम्हाला सांगते खायचंय. पण कधी जर तुम्ही नित्य नियमाने योगा केलात, आमचा भेटायचं तुला, आमच्याकडे अजून एक छोटा मुलगा आहे, आमचा ओजस आहे बरं का. आमचा ओजस पण सगळं ऐकतो, तुमच्यासारखाच आहे तो. योगा करतो, मला शीर्षासन करून दाखवतो, मंत्र म्हणतो, आणि तो फक्त हेल्दी डाएट खातो. तो मोबाईल बघत पण जास्त, आता तो अजिबात त्याने मोबाईल बघणं सोडून दिलेलं आहे, मोबाईल पण नाही बघत. हो की नाही ओजस? ठीक आहे, हाय कर सगळ्यांना. तुमच्यासारखाच आहे तो पण. तुमच्यासारखे छोटे छोटे 4 मुलं आमच्या घरामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांना आम्हाला काय करावं लागतं?
सांभाळावं लागतं. एक छोटी दिदी पण आहे, असे मिळून आमच्याकडे 5 जण आहेत तुमच्यासारखे. मग आता समजा आम्ही सारखं सारखं आई बाबा, त्यांची आई बाबा डॉक्टर आहेत, मग सारखे सारखे आम्ही म्हटलं त्यांना तुम्हाला डॉक्टर काका सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका, तर त्यांना आवडेल का? नाही. म्हणून तुम्हाला सुद्धा जर हे सगळं खायचंय तर जे तुमचे योगा टीचर सांगतात ते ऐकायचे, जे तुमचे टीचर सांगतात ते ऐकायचे. रोज रोज जर तुम्ही लोणचं पोळीच म्हणत असाल किंवा पालेभाजी खातच नसाल तर ते चांगले का सवय तुमच्यासाठी? जर तुम्ही हा सगळा आहार जर खाल्ला तर तुम्हाला कधी कधी पिझ्झा खाता येईल, कधी कधी बर्गर खाता येईल, पण या सगळ्यांसाठी ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्याची पचवायची ताकद आपल्या शरीरामध्ये पाहिजे. जर ती पचवायचीच ताकद नसेल तर तुम्ही हा सगळा आहार घेऊ शकाल का? अजिबात नाही घेऊ शकाल. मग आपल्याला आज शिकायचंय की ही सगळी पचवायची ताकद कशी निर्माण करायची. ठीक आहे. मग रोज सकाळी लवकर कोण कोण उठतं? सगळेजण लवकर उठता ना? व्हेरी गुड. 2दा ब्रश कोण करतं? मला माहितीये सगळेजण नाही करत. ठीक आहे, मला हेही माहितीये की सगळेजण नाही करत. जे करतात त्यांचं खूप खूप छान, अभिनंदन, कौतुक. पण इथून पुढे एक लक्षात ठेवायचं की 2दा कंपल्सरी ब्रश करायचं. ज्यांचे आता तुमचं शरीर खूप वाकत आहे, तुम्ही योगा करता, एवढं फ्लेक्झिबल शरीर आहे, पण जर का हे तुम्हाला कंटिन्यू आयुष्यभर नाही जर का ही फ्लेक्झिबिलिटी ठेवता आली तर तुम्हाला आज योगा करून उद्या तुमच्या आयुष्याला त्याचा फायदा होणार आहे का? आज तुम्ही किती मेडल मिळवले, किती ट्रॉफीज मिळवल्या, आणि जर उद्या जर तुमच्या शरीराला एखादा आजार जडला तर या ट्रॉफीज आणि मेडलचा फायदा होणार आहे का? तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं मेडल आणि सर्वात मोठी ट्रॉफी, सर्वात मोठं कौतुक म्हणजे काय असतं? तर तुमचं निरोगी शरीर. तुमचं निरोगी शरीर जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत ते शरीर तुमचं छान राहिलं पाहिजे. त्या शरीराचा तुम्हाला एक छान आनंद घेता आला पाहिजे. जे तुमचे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, तुम्हाला ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय माहित आहेत ना? ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्याने तुम्ही नाकाने श्वास घेता, त्वचेने स्पर्श कळतो, कानाने आवाज कळतो, त्याच्यानंतर डोळ्यांनी छान छान दिसतं, जिभेने छान छान खाता येतं, नाकाने छान छान सुगंध घेता येतो. हे सगळे तुमचे सेन्स ऑर्गन्स जे आहेत 5, हे छान काम केलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्या ज्ञानेंद्रियांनी छान काम करण्यासाठी आपल्याला त्यांना स्ट्रॉंग बनवायचे, आणि हे 6 ज्ञानेंद्रिय आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत छान राहिले पाहिजे की नाही? आता तुमचे रिंगणे सर बघा, त्यांचं वय तुम्ही कधी विचारलंय का? पण ते किती हेल्दी आहेत, किती स्ट्रॉंग आहेत का? कारण त्यांनी योगा सोबत त्यांचा आहार पण मेंटेन केलेला आहे. आता तुम्ही जर माझं वय विचाराल तर मला सुद्धा 40 वर्ष होऊन गेले, पण आपलं वय दिसलं पाहिजे का समोरच्याला? आपण छोटे आहोत तर छोटे राहणार आहोत का? नाही. आपण एक दिवस मोठे होणार की नाही, आणि एक दिवस खूप मोठे होणार, आपले स्वप्न पूर्ण करणार. कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी बिझनेसमॅन होईल, कोणी काय काय वेगळं, कोणी टीचर होईल, कोणी वकील होईल, काय काय काय, कोणी क्रिकेटर होईल, कोणी चेस प्लेअर होईल. एवढं सगळं हँडल करताना आपल्याला आपल्या इथला ताण पण सहन करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपला आहार खूप छान असला पाहिजे. एक संस्कृत मध्ये फार छान म्हण आहे, ती म्हणजे चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषन्ने भुवनम विषन्नम. म्हणजे काय? तर तुमचं जर मन प्रसन्न असेल तर तुम्हाला सगळं जग छान छान वाटतं. कधी कधी होतं की नाही, तुम्ही जर खूप खुश असाल तर सगळं सगळं छान वाटतं, आणि तुम्ही जर नाराज असाल तर तुम्हाला सगळं बोर बोर होतं की नाही, काही आवडत नाही. समोर कोणी किती पिझ्झा ठेवू दे, तुम्हाला खावासा वाटतो का? नाही खावासा वाटत. मग जर आपलं मन प्रसन्न ठेवायचंय तर आपल्याला आपला आहार काय पाहिजे? छान पाहिजे. या आहाराबद्दलच आज आपण विशेष करून माहिती घेणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आधी सांगणं पण गरजेचं होतं का? कारण मी डायरेक्ट आहारावर आले तर तुम्हाला त्या गोष्टी तेवढ्या पचनी पडतील का? तुम्हाला पचायला जड होईल, मग अपचन होईल, मग सकाळी पोट साफ नाही होणार, हो की नाही? आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, खाणं सगळ्यात आधी थोडं 2 मिनिटं बाजूला ठेवा, आणि सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं पोट नीट साफ झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणजे तुम्ही योगा पण कराल ना, तेव्हा एक लक्षात ठेवायचं की एक तर योगा तुम्हाला संतोष सरांनी सांगितलंच असेल की योगा एक तर उपाशी पोटी करायचा, आणि दुसरं म्हणजे काय की तुमचं सकाळी पोट साफ झालंच पाहिजे. मलासन सगळ्यांना माहितीये की नाही तुम्हाला? मलासनामध्ये तुम्ही संतोष सर तुम्हाला शिकवतील किंवा सांगतील पण. सकाळी उठल्या उठल्या तुमच्याकडे जर कमोडचा संडास आणि इंडियन संडास टॉयलेट असेल, 2 प्रकारचे टॉयलेट असतात माहितीये ना?
एक वेस्टर्न टॉयलेट आणि एक इंडियन टॉयलेट. तुमच्याकडे जर इंडियन असेल तर वेस्टर्न मध्ये अजिबात बसायचं नाही, इंडियन टॉयलेट मध्येच बसायचं. आणि रोज सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट साफ होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सकाळी जर तुम्हाला सवय नसेल सकाळी, कारण तुम्हाला काय होतं, ज्यांची शाळा सकाळी लवकर येते काय करतात, पटपट पटपट हे करून लगेच जायच्या घाईत असतात आणि मग स्कूलमध्ये किंवा तिथून आल्यावर असं ते संडास करायचा नंतर विचार करतात. किंवा आपल्याला काय वाटतं, आता कोणी त्या विषयावर बोलायला लागलं तर आपल्याला काय वाटतं, बापरे हे कशाला बोलताय त्या विषयावर, काय यांना म्हणजे असं कुठं बोलत असतात का, आपण मोकळेपणाने बोलतो का, नाही बोलत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, तर तुमचं जर पोट साफ नीट असेल तर तुम्हाला छान तोंडाला चव येईल की नाही. जेव्हा तुमचं सकाळी पोट साफ छान होतं तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटतं की नाही. एकदाच पोट छान साफ झालं की आपण दिवसभराचे सगळे काम छान आनंदाने करू शकतो. म्हणून सकाळी तुमचं पोट साफ होणं खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला पोट साफ ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी सकाळी आपल्याला 15 ते 20 मिनिटं वेळ द्यायचा आहे. आता ज्यांनाही नाहीये सवय, मग त्यांनी काय करायचं, संडास येऊ न येऊ सकाळी 15 मिनिटं टॉयलेट मध्ये जाऊन बसायचं. 1 दिवस नाही येणार, 2 दिवस नाही येणार, 3 दिवस नाही येणार, बरोबर 7व्या दिवशी आपल्याला सवय लागते. म्हणजे मग आपल्याला छान सवय लागली. ती एक सवय जी आपल्याला लागली पाहिजे, जी आयुष्यात खूप महत्वाची आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन्सला जात असाल, कधी तिथे उशीर होतो, पाशीर होतो, कधी तिथे वॉशरूम नीट नसतात. आता तुम्हाला अनुभव आला असेल वेगवेगळ्या गोष्टींचा. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर मॅनेज करायच्या असतील तर आपल्याला सुरुवातीपासून आपल्या सगळ्या सवयी व्यवस्थित हँडल करता आल्या पाहिजे. एक झालं. त्याच्यानंतर मग आपला येतो तो नंतर मग जेवणाच्या वेळा, नाश्ता. अजून एक मी आधी काही एक अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण नाही करायला पाहिजे. ठीक आहे. मिल्कशेक किंवा फ्रूट ज्यूस कोण कोण पितं? फ्रूट ज्यूस. बरं, दूध आणि फळं एकत्र कोण कोण खातं? दूध आणि फळं म्हणजे केळी आणि दूध एकत्र, किंवा ऍपल आणि दूध एकत्र, चिकू आणि दूध एकत्र, किंवा आंबट एकत्र, असं कोण कोण खातं तुम्ही? नाही ना? तर एक लक्षात ठेवा, ही खूप मोठी चूक आहे. कधीच दूध आणि फळ एकत्र खायचे का? अजिबात नाही खायचे. दूध आणि फळ एकत्र खायचे नाही. का? कारण दूध कसं असतं, दुधाला आपण फ्रीज मध्ये ठेवतो, वरती काढतो आणि नंतर गरम करतो. दूध जेव्हा आपण गाईपासून म्हशीपासून काढतो तेव्हा दूध कसं असतं, गरम असतं का? नाही, थंड असतं की नाही. आणि फ्रुट्स कसे असतात, शक्यतोवर फ्रुट्स कसे असतात, आंबट असतात की नाही, हो की नाही. मग जर आपण दुधामध्ये आपण लिंबू टाकलं तर दूध नासतं की नाही. मग जर आपण दूध आणि फळे एकत्र खाल्लं तर आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणून दूध आणि फळे एकत्र घ्यायचे का? अजिबात नाही. म्हणून बाहेर गेल्यानंतर जर तुम्ही थकलात, कुठं कॉम्पिटिशनला गेलात, कुठे जर तुम्ही प्रवासात असाल तर अजिबात ज्यूस प्यायचा नाही. जर तुम्हाला प्यायचा आहे तर कुठला प्यायचा, मोसंबी ज्यूस दिसला, नारळ पाणी दिसलं ते प्यायचं. पण मोसंबी ज्यूस पिताना त्या ज्यूसवाल्याला आवर्जून सांगायचं की माझ्या ज्यूस मध्ये फ्रूटच्या त्या रसामध्ये साखर टाकू नको, कारण ते काय टाकतात त्याच्यामध्ये माहितीये, सॅक्रिन टाकतात, ज्याच्यामुळे खूप गोड लागतो. तो तेवढा गोड नसतो. तो संत्री आणि मोसंबीचा ज्यूस गोड नसतो, मोसंबीचा ज्यूस, पण मग ते टाकतात त्याच्यामुळे आपल्याला ते काय होतं, गोड लागतो. म्हणून एक तर तो, किंवा सरळ सरळ फ्रूट डायरेक्ट मोसंबी सोलायची, खायची, डायरेक्ट ऍपल स्वच्छ धुवायचा, खायचा आणि विथ कवरिंग खायचं. चिकू सुद्धा वरचं कवर सुद्धा खायचं, ऍपलचं वरचं कवर खायचं, डाळिंब चावून चावून खायचं, डाळिंबाच्या वरचं कवर काढायचं आणि डाळिंबाचे दाणे चावून चावून खायचे. पपईचं सुद्धा स्वच्छ वरचं कवर धुवायचं आणि वरचं जे साल असते का ती धुवायची आणि खायचं. आता ज्यांना सर्दीचा त्रास असतो, मग बऱ्याच जणांना काय असतं की थोडस केळी खाल्ली, सीताफळ खाल्ली, कारण तुम्ही लहान आहात, तुमच्यामध्ये ऑलरेडीच काय असतो, कफ जास्त बनत असतो. मग तुम्हाला असे फळं खाल्ले ना थंड की तुम्हाला सर्दीचा त्रास होतो. मग जर का तुम्हाला योगा करायचा आहे किंवा जर का तुम्हाला व्यवस्थित बॉडी ठेवायची आहे तर अशा मुलांनी सीताफळ, केळी, पेरू, जे आंबट खूप फळ आहे ते खायचे का? ज्यांना सर्दीचा जास्त त्रास आहे त्यांनी नारळ पाणी खूप प्यायचं का? नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या आपण लक्षात ठेवायच्या. अरे मी काय खाल्ल्याने मला त्रास झाला बरं का, काल मी काय खाल्लं होतं ज्याने मला सर्दी झाली,
सर्दी झाली त्याच्यानंतर तुम्ही अँटीबायोटिक घेणार, गोळ्या औषधी घेणार, कप सिरप घेणार, हे किती दिवस चालणार? आता तर लहान मुलांना कप सिरप देणं पण बंद होणार आहे. आता लहान मुलांना कप सिरप पण नाही चालत. पण मग आपण नेहमी घेऊ शकतो का औषधी मेडिसिन्स? नाही घ्यायची. मग आपल्याला ठरवायचंय की काय खाल्ल्याने मला त्रास झाला होता आदल्या दिवशी, मग त्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या खायच्या नाही. ठीक आहे. बरेच जण आंबा आंबट असतो, ठीक आहे, सगळेच आंबे गोड असतात का? नसतात. म्हणून मग आपण आमरस करताना काय करतो? त्या आमरसामध्ये काय टाकतो? दूध, साखर, हो की नाही? साखर सगळ्यांना आवडते की नाही? पण मग साखर जास्त खायची का? बरं मग तुम्ही म्हणाल की मग साखर नाही खायची, मग गोडसाठी काय खायचं? तर काय खायचं गोडसाठी? खडी साखर. मोठी खडी साखर माहिती तुम्हाला? मोठी खडी साखर असते, ती मोठी खडी साखर खायची. बरं, खूप जण तुमच्यापैकी काय करतात, ताटामध्ये त्यांना मीठ कंपल्सरी लागतं, मीठ वरतून घेतात. कोण कोण मीठ घेतं वरतून? भाज्यांमध्ये कमी पडलं की. पाणीपुरीमध्ये कोण घेतं मसाला वरतून मीठ? घेतं की नाही? घ्यायचं का वरतून मीठ? घ्यायचं नाही. वरतून जेवढं त्याच्यामध्ये आहे तेवढंच. आणि दुसरं, सगळ्यांनी आजपासून सांगायचं की मॅडमने सांगितलंय घरामध्ये साखरेऐवजी काय घ्यायचं? खडी साखर, मोठी खडी साखर. आणि मिठाऐवजी काय घ्यायचं? कोणतं मीठ? सैंधव मीठ. कोणतं मीठ वापरायचं? सैंधव. लिहून घ्या जर तुम्हाला अवघड जात असेल तर, लक्षात राहत नसेल तर. आणि आई बाबांना किराणा भरताना सांगायचं, आई बाबा आतापासून तुम्ही साखर नका आणू, खडी साखर आणा आणि मीठ नका आणू, तर सैंधव मीठ, जसं तुमचं टाटा नमक असतं का तसंच सैंधव मीठ मिळतं, ठीक आहे, ते वापरायचं. ओके. आता आपण पुढे जेवणाच्या वेळा आणि इतर त्या गोष्टी बघूया. मी प्रेझेंटेशन ऑन करते. लिहून घ्या, साखरेऐवजी खडी साखर आणि मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ. शेअर किया. इस पे ये कर, प्रेझेंटेशन पे पिन कर, रेकॉर्डिंग सुरू. सगळ्यांना स्क्रीन दिसतेय? हो मॅडम, दिसतंय. हा, मी प्रेझेंटेशन लावलेलं आहे बघा. आपलं प्रेझेंटेशन आहे आहार आरोग्यदायी वाढीसाठी मार्गदर्शन, मुलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक आहाराचा प्रवास. आणि हा प्रवास तुम्हाला तुमच्या घरच्यांना सगळ्यांना या प्रवासाची सवय लावायची आहे. यहाँ पे मुझे पिन कर, उसको अनपिन कर. ठीक आहे. तर आता हे प्रेझेंटेशन छान ऐका तुम्ही आणि शेवटी आम्ही तुमचे प्रश्न घेऊ. मेरी आवाज तो आएगी, ठीक आहे. आता हे प्रेझेंटेशन एक तर खूप घाईत मला रिंगणे सरांनी सांगितलं, त्यामुळे मी थोडाफार मी पण आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे एआयचा वापर केला. आणि हे प्रेझेंटेशन बनवण्यासाठी मला माझा मुलगा शाश्वत ताठे ह्याने मदत केलेली आहे. अच्छा, जरूर. हा 7th ला आहे, 12 वर्षाचा आहे. याचं कालच बुक पण एक पब्लिश झालेलं आहे, तो स्वतः लिहितो आणि त्याने मला मदत केली, तर त्याच्यासाठी थँक्यू. ओके. आपण त्याला आवडत नाही मी फार त्याच्याबद्दल सांगितलेलं, म्हणून मी लगेच प्रेझेंटेशनला सुरुवात करते. ठीक आहे. तर आता आपण एक एक गोष्ट बघूया. तर आपल्याला का महत्वाचा असतो आहार?
तर मी जसं सांगितलं की बाल्यावस्था कधीपर्यंत असते? 16 वर्षापर्यंत असते. मग आपण जसं आपण काय सांगितलं पहिल्या याच्यामध्ये आपण जे काय बघितलं की आपण 16 वर्षापर्यंत आपण लहान असतो, म्हणून 16 वर्ष होईपर्यंत आपण आनंदी राहायचं की आपण अजून लहानच आहे. ठीक आहे. मग शरीर आणि मन या दोन्हींचा विकास होणं गरजेचं आहे. आणि मनाचा विकास होण्यासाठी आपल्याला शरीर स्ट्रॉंग पाहिजे. आणि शरीर स्ट्रॉंग कधी होईल? जर आपण छान आहार घेतला तर होईल. आणि हे हा आहार आपल्याला कधी कामी येतो? 16 वर्षापर्यंत घेतलेला आहार आपल्याला आयुष्यभर त्याचे रिझल्ट दाखवत असतो. का? कारण योग्य आहार घेतल्यामुळेच आपल्या शरीराची वाढ छान होणार आहे, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे आणि आपण मानसिक स्थैर्य आपलं छान राहणार आहे. तेच जर का आपण जर चुकीचे आहार घेतला तर मग काय होईल? आपल्यामध्ये विटामिन्स, मिनरल्स यांची कमतरता होईल, आपल्याला लवकर रोग होतील आणि आपली डेव्हलपमेंट होईल का? नाही होणार. ओके. मग आता आयुर्वेदानुसार काय काय सांगितलेलं आहे? तर आयुर्वेदानुसार आपल्याला एक 3 काळ असतात. एक क्षीरपावस्था, क्षीर अन्नाद अवस्था आणि अन्नाद अवस्था. क्षीरपावस्था म्हणजे काय? जेव्हा लहान बाळ तुम्ही बघत असाल आजूबाजूला, ते कशावर असतं? आईच्या दुधावर असतं, हो की नाही? तो सगळ्यात छान काळ असतो खरं तर बाळाचा. कारण त्या बाळाला काही काम असतं का? भूक लागली की रडायचं, नुसतं झोपून राहायचं आणि सगळं तर आई बाबाच करत असतात, हो की नाही? आणि दुसरं काय असतं? तर क्षीर आणि अन्नात काळ असतो, म्हणजे 1 ते 2 वर्षाचा काळ. याच्यामध्ये काय असतं? तर बाळ आईचं दूध पण पितं आणि हळूहळू बाळाला पातळ आहार, वरचं फ्रूट, फळांचा रस वगैरे सुरू होतो. त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतरचा काळ आणि पुढे पूर्ण मोठं होईपर्यंत कोणता काळ? अन्नात काळ. म्हणजे काय? आपण तिथं अन्न चावून चावून खातो, बाळाला दात यायला लागतात, हे सगळ्या गोष्टी बाळ मोठं व्हायला लागतं. मग बाळाला त्याची प्रतिकारक क्षमता दिसायला लागते. मग बाळ जेव्हा खायला लागतं छान छान, तो त्याचा अन्नात काळ. मग आता या गोष्टीमध्ये आपल्या लक्षात काय ठेवायचंय? तर प्रत्येक वेळेस आपल्या शरीराची पचनशक्ती आणि आहाराची ही वेगवेगळी असते. म्हणजे आता प्रत्येकच लहान मुलं तेवढंच आईला दूध पितं का? तर नाही. किंवा जेव्हा तुम्ही जसे मोठे होता, तुमचा जसा आहार आहे तसंच तुमच्या वर्गातल्या इतर मुलांचा आहार असतो का? तर नसतो. तर प्रत्येकाची ही जी अन्न घेण्याची कॅपॅसिटी आणि त्याची पचन करण्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की मला एवढ्या कॅलरी डाएट पाहिजे, तर तो कॅलरी डाएट तेवढा असतो का? आता एखाद्याचं समजा मन नाराज असेल, कुठेतरी परीक्षेत पेपर हार्ड गेला असेल किंवा सकाळी पोट साफच झालं नसेल आणि त्यांनी तेवढं ऍपल खाणं, तेवढं कॅलरी खाणं गरजेचं आहे का? तर नाही. त्याचं पोट साफ झाल्याशिवाय, त्याला कडकडून भूक लागल्याशिवाय तो त्यांनी जेवणं गरजेचं आहे का? नाही. त्यांनी जर जेवलं तर त्याला काय होईल? पुन्हा अपचन होईल आणि त्याला आजार होतील. म्हणून छान पोट साफ झाल्याशिवाय आणि कडकडून भूक लागल्याशिवाय ठोस आहार घ्यायचा नाही. म्हणजेच आपली पचनशक्ती तपासूनच जेवण करायचं आहे. आता आयुर्वेदामध्ये जे तुम्ही म्हणता की मग आम्ही काय काय खावं, तर आपण काय काय नाही खावं याच्यासाठी काही गोष्टी पाहिल्या, जसं की पनीर आहे. नाही हो, पहिले से अच्छा, कुणाला काही अडचण आली, आवाज नाही समजला, तर माझं पूर्ण प्रेझेंटेशन झाल्यावर तुम्ही प्रश्न मी घेईल, चालेल ना? हो मॅडम, आवाज येतोय तुमचा. आणि समजतंय ना सगळं? काही अडचण आहे? ओके. हा, मग आता आपण म्हणतो, आता सगळीकडे तुम्ही एक शब्द ऐकला असेल, आयुर्वेदिक 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 औषधीने हे होत नाही, ते होत नाही, असं बरेचदा आपण ऐकतो. मग आता या आयुर्वेदिक आहार म्हणजे काय? आता कोणी कोणी सांगतं की मग हे आयुर्वेदिक प्रोटीन शेक आहे, हे घ्या, किंवा हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत, हे घ्या, मग तुम्ही चांगलं राहाल, किंवा जिम मध्ये जा, हे करा, ते करा. तर तुम्ही जे योगाकडे आलात, हे तुमच्या पिढीचं काय काम आहे? की आपल्या देशाला या सगळ्या फॉरेनच्या कंपन्यांपासून मोकळं ठेवणं आणि आपल्या मूळ आहाराकडे नेणं. जिथं आपला जन्म होतो तिथला आहार आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो. आता तुम्ही प्रत्येक जण, कोणी कोणी सगळेच पुण्याचे नसतील, कोणी कोणत्या कोणत्या गावाचं असेल. तुम्हाला गावाकडून येतं की नाही? आजी आजोबा वेगवेगळे धनधान्य आणतात, कोणी फ्रुट्स आणतं, फॅन ऑफ करून, वेगवेगळ्या भाज्या, ह्या सगळेजण कधी कधी आजी आजोबा, तुमचे काका मामा येताना घेऊन येतात की नाही? डाळी, तुमच्या आई बघा, विचारा की तुम्ही तुमच्या घरात डाळी कुठून येतात, आणि तुम्हाला किचन मधलं सगळं सामान माहिती पाहिजे. गहू कसे दिसतात, तांदूळ कसा दिसतो, ज्वारी कशी, हे अजिबात पाठ नाही करायचं की याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात.
आलं का लक्षात? ते तुम्हाला एक वेळ नाही आलेलं चालेल, तुम्ही ते तसंच मराठीत वापरू शकता लाईफ लॉंग. तुम्ही कितीही मोठे झालात, तुम्ही कलेक्टर व्हा किंवा देशाला रिप्रेझेंट करा, IRS व्हा, IFS व्हा, जरी तुम्ही गहूला गहूच म्हटला तरी तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. तुम्ही बेसनाला बेसनच म्हटला तरी कोणी काही म्हणणार नाही. हे सर्वमान्य, सर्वसामान्य, सर्व मान्य असतं की तुम्ही जे खाता, ज्या जिथून बनता, तिथं ज्याला तुमच्या बोलीभाषेत जे बोलल्या जातं ते तुम्ही लाईफ लॉंग बोलू शकता. येते का लक्षात? तुम्ही शेंगदाण्याला दाण्याची चटणी म्हणत असाल, ती दाण्याची चटणी तुम्ही कुठं काही लिहिताना लिहू शकता, कारण तो तुमचा मूळ भाग असतो. हे आधी लक्षात ठेवा, कारण ते शिकण्यापेक्षा आत्मसात करणं जास्त गरजेचं आहे. मग धान्यामध्ये काय येतं? गहू, तांदूळ, राजगिरा, रागी जे आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी नाचणी असतं, बाजरी, ज्वारी, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे आणि सगळ्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश पाहिजे. राजगिऱ्याचे लाडूही पाहिजे, मुरमुऱ्याचे गुळ घालून लाडूही पाहिजे, परत वेगवेगळे सत्तूचं पीठ असतं बघा, डाळींपासून बनलेलं, तेही तुम्हाला माहिती पाहिजे. मग डाळीमध्ये काय? मुगाची डाळ कोणती, तुरीची कोणती, मसुरीची कोणती, हरभऱ्याची कोणती, अख्खे मूग कसे, अख्खे हरभरा कसा, अख्खा हरभरा बारीक वेगळा कसा, जाड कसा. आता सगळे पॅरेंट्स पण लक्षात ठेवा, तुमच्या किचन मध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या मुलांना दाखवायचं. तुम्ही आज कोणती भाजी करणार आहे? ही भाजी करणार आहे मी, ही डाळ टाकून करणार आहे, ही मसुरीची डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे, हे तुमच्या मुलांना माहिती पाहिजे. फळांमध्ये तुमच्या एरियात येणारे किंवा तुम्ही जिथं राहता आणि जिथं तुमचा जन्म झालेला आहे तिथली फळं खाणं तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही जास्त प्रमाणात, जरी मी इथं सफरचंद लिहिलेलं असेल तरी सुद्धा सफरचंद हे रोज रोज जरी आपल्याकडे फार पद्धत आहे, कोणी आजारी पडलं तरी सफरचंद देणं. सफरचंद, ॲव्होकाडो, ड्रॅगन फ्रूट, किवी यासारखे फळ आपल्याकडे पिकत नसतील तर फार खात बसायचे नाही. आपल्याकडे काय येतं? पेरू, केळी, डाळिंब, संत्री, पपई, चिक्कू, आवळा, हे सगळं सगळं आपण खाणं गरजेचं आहे. ते वेगवेगळ्या जर ज्या ब्लूबेरीज असतात, ब्लॅकबेरीज असतात, किंवा जर तुमच्या तिथे स्ट्रॉबेरी तुमच्याकडे भरपूर प्रमाणात पुण्या साईडला मिळतं तर ते तुमच्या एरियात मिळतं, तर ते तुम्ही कधी कधी खाणं चांगले. पण मूळ जे तुमच्या गावाकडे पिकतं ते फळं तुमच्यासाठी चांगले. ते प्रत्येक वेळेस तुमच्याकडे जरी येणार नसली तरी आपल्या एरियात काय काय येतं ते तुमच्यासाठी अतिउत्तम. म्हणजे आणि मग भाज्या, पालेभाज्या आणि फळभाज्या 2 प्रकारच्या असतात. तर सगळ्या पालेभाज्या पण खायच्या आणि फळभाज्या पण खायच्या. आता बरेचदा काय होतं, जर तुम्ही पोटात असताना तुमच्या आईला जर एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल, म्हणजे तुमच्या आईने कधी गवारीची भाजी खाल्लीच नाही किंवा तुमच्या आईने कधी पालेभाज्या खाल्ल्याच नाही तुम्ही पोटात असताना, तर तुम्हालाही त्या खाव्या वाटणार नाही. पण त्या थोड्या थोड्या खाणं तुम्ही गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही जर का मेथी खाल्ली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण मग हळूहळू हळूहळू कधी का होईना आपण ती खाणं सोडायचं नाही, थोडी थोडी खायची. आणि लक्षात ठेवायचं की आता बरेचदा लहान मुलांना काय होतं, कुणाला बेसन खाल्लं की अंग खाजवतं, कुणाला गवार खाल्ली की अंग खाजवतं, कुणाला वांग खाल्ली की अंग खाजवतं. ते लक्षात ठेवायचं की कुणाला मग थंड खाल्ल्याने, कुणाला दही खाल्ल्याने लगेच शिंका सुरू होतात, कुणाला लिंबू खाल्ल्याने लगेच त्रास सुरू होतो. हे लक्षात ठेवायचं आणि ते फळं, ते पदार्थ विशिष्ट पद्धतीने आहारात समाविष्ट करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे लाल असतात, म्हणजे कच्चा टोमॅटो, कच्चं बीट, हे कच्चं खायचं नाही. त्यांना थोडं का होईना फ्राय करून खायचं. म्हणजे बीट हे कच्चं खायचं नाही. बीट शरीरासाठी चांगलं आहे, पण कसं खायचं? आईला म्हणायचं मला थोडंसं फ्राय करून दे, किंवा जसं तुम्ही गाजराचा हलवा करता तसा तुम्ही बीटचा हलवा खाऊ शकता. बाकी जे डाळी जे आहेत, मूग, तूर, मसूर, हरभरा, तुमच्याकडे ज्या ज्या जेवढ्या येतात त्या प्रोटीनचे उत्तम स्रोत आहे, तर ते तुम्ही खाऊ शकता. दुग्धजन्य पदार्थामध्ये काय आहे? आता पनीर फार फेमस आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार पनीर लहान मुलांना देत नसतात. तर तुम्हाला जर पनीर खायचंय तर सकाळी पनीर खायचंय. पनीरची भाजी फक्त महिन्यातून एकदा खायची. नाही तर आपण हॉटेलला गेलो की सगळ्यात पहिले ऑर्डर काय करतो? पालक पनीर, पनीर बटर मसाला, पनीर काय चिली, हे ते एवढा पनीरच्या डिशेस असतात. पण दूध आणि भाजी तुम्ही एकत्र करून खाता का? सांगा मला. बऱ्याच ठिकाणी उपमा करताना पण काय करतात? त्याच्यात दूध टाकतात. हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला पनीर खायचंय तर सकाळी दुधाच्या ऐवजी 2-3 पनीरचे तुम्ही बाईट्स घेऊ शकता. पण पनीरची भाजी अति प्रमाणात खायची नाही. आपल्याला डॉक्टर लोक सांगतात की पनीर खा म्हटल्यानंतर आपण सर्रास भाजी खातो. आणि विशेष म्हणजे आपण पनीर कुठून आणतो? विकत आणतो. मग शक्यतोवर पनीर घरी बनवायचा प्रयत्न करा. विकत आणल्यानंतर पण ते चांगलं आहे की नाही हे तपासा. आणि
शक्यतोवर तर एक चांगल्या ठिकाणाहून पनीर बनत असेल तिथूनच घ्या आणि महिन्यातून फक्त एकच वेळ पनीर तुम्ही खा. अति प्रमाणात पनीर खाऊ नका. जर तुम्हाला कमतरता आहे त्या पदार्थांची, तुमच्या शरीरामध्ये जास्त नसेल तर मग प्रोटीनची कमतरता असेल किंवा तुमचे दात चांगले नसतील, डॉक्टरांनी तुम्हाला ऍडवाइस केलं असेल तर पनीर सकाळी थोडंसंच खायचं आणि घरी बनलेलं खायचं. कंटिन्युअस फ्रीजमध्ये 8-8, 10-10 दिवस ठेवलेलं खायचं नाही. नंतर तेल आणि मसाले. मग आता तुम्ही तेल जे वापरता का, बऱ्याच ठिकाणी माहिती नसतं की सोयाबीन तेल आता बंद झाले, सोयाबीन तेल खाण्यात असू नये. तुम्ही इकडे कितीही योगा करत असाल आणि जर तुमच्या खाण्यामध्ये सोयाबीनचं तेल असेल तर काही फायदा आहे का तुम्ही योगा करून? सोयाबीनचं तेल खायचं नाही. मग 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ह्या लिहून घ्या. गणपती आणि पाडवा. पाडवा पासून ते गणपती पर्यंत म्हणजे उन्हाळा जेव्हा स्पेशली असतो की उन्हाळ्यामध्ये सूर्यफूल, सूर्य नावातच सूर्य आहे म्हणून जेव्हा कडक ऊन असतं तेव्हा सूर्यफूल, जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा शेंगदाणा. हे 2 तेल तुम्ही आहारामध्ये या पद्धतीने समाविष्ट करू शकता. आणि विशेष म्हणजे जर का तुमच्या जवळ घाण्याचं तेल मिळत असेल तर फिल्टरचं, राईस ब्रॅनचं याचं तेल आणत बसायचं नाही. सरळ सरळ घाण्याचं तेल आणायचं. आणि प्रमाण किती? तुमच्या घरामध्ये 4 व्यक्ती आहेत तर महिन्याला 4 लिटर. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये 6 व्यक्ती आहेत तर महिन्याला 6 लिटर. म्हणजे तेलाचं प्रमाण अत्यंत कमी. तुम्ही जेवढं टाकता त्याचं अर्ध तेल टाकायचं. जेवढं तुम्ही कमी तेल खाल, कारण शरीराला तेवढ्या तेलाची गरज नसते, तुम्ही विदाऊट ऑइल सुद्धा भाज्या करू शकता. त्याच्यामुळे जेवढं तेल तुम्ही कमी खाल तेवढं चांगलं. हा, जेवढं तुम्ही तूप खाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. म्हणजे मग तुम्ही भाज्या तुपामध्ये करू शकता, पोळीला तुम्ही तूप लावून खाऊ शकता. ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी आता लिहून घ्या ह्या गोष्टी. ज्यांना संडास कडक होते, पोट साफ होत नाही, त्यांनी सकाळी सकाळी दुधामध्ये तूप घ्यायचं, रात्री झोपताना दुधामध्ये तूप घ्यायचं. आता अजून प्रश्न येतो ड्रायफ्रुट्सचा. ड्रायफ्रुट्स खाताना किती पण कच्चे जशाला तसे खायचे नाही. बदाम खाताना रात्री भिजू घालून खायचे आणि सकाळी चावून चावून खायचे. आणि कारण तुम्ही बघा, बदाम भिजू घालून बघा तुम्ही, त्याच्यामध्ये बरेचदा लाल पाणी निघतं. बरेचदा ह्या बदामांना काय असतं, वरतून लाल रंग दिलेला असतो. भिजू घालायचं, वरचं कव्हर काढायचं आणि मग खायचं. किंवा जे मुलं खात नाही ड्रायफ्रुट्स आणि त्या आई वडिलांनी सरळ, त्या आईंनी सरळ ह्या ड्रायफ्रुटची पावडर बनवायची आणि त्यांच्या भाज्यांमध्ये टाकायची, म्हणजे मुलांना लक्षात येणार नाही. बाकी सगळं तुम्ही हळद, धणे, जिरे हे सगळं खाऊ शकता. अद्रक हे सगळं थोडं थोडं प्रमाणात सगळं आपला इंडियन आहार घ्यायचा, मसाल्याचे पदार्थ आहारात घ्यायचे. अजून एक येतं की मुलांमध्ये फार तक्रार असते पोट दुखण्याची. ओवा आणि हिंग आहारामध्ये आवर्जून समावेश करा. म्हणजे फोडणीमध्ये हिंग वापरा, ओवा पण तुम्ही वापरा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमच्या मुलांच्या शाळेचा टायमिंग नुसार मी जरी हा दिलेला असेल तरी वयाच्या 14-15 वर्षापर्यंत तुम्ही दर 2-2 तासाला खाणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी तुम्ही शाळेत जाताना काहीतरी दूध किंवा बदाम, मनुका भिजलेले तुम्ही खाऊ शकता. रात्री मनुका, अंजीर, बदाम या तिन्हीपैकी आलटून पालटून तुम्ही काही खाऊ शकता. कारण मुलं काय होतात, बोर होतात. बदाम ते बदाम, रोज काजू ते काजू किंवा किशमिश, मनुका ते मनुका. आपल्याला कधी दूध प्यायचं, कधी हे भिजवलेलं खायचं, असं आलटून पालटून म्हणजे मुलांनाही नाविन्य वाटायला लागतं. कधी कडधान्यावरून एक लक्षात घ्या की मोड आलेले कडधान्य कमीत कमी द्या. रात्री भिजू घाला आणि सकाळी फ्राय करून द्या किंवा थोडेसे उकडून द्या. मोड आलेले जे काही कडधान्य असतात ते शिळ्या पदार्थांमध्ये मोडल्या जातात. त्यांचा वास येतो बघा. ज्या मम्मी त्यांना तुम्ही लक्षात येईल की जर तुम्ही एक दिवस तुम्ही ते भिजवता, मग कपड्यामध्ये बांधता आणि मग त्याला एक उबट वास येतो आणि 2 तासाच्या वरती त्याची भाजी सुद्धा टिकत नाही. मग ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. त्याच्यानंतर मग सकाळी जाताना असं विशिष्ट त्यांना मुलांना खायला. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे नाश्त्याची पद्धत असेल तर थोडं काही त्यावेळेस तुम्ही, जर मुलांच्या ज्यांच्या दुपारी शाळा आहेत त्यांनी तेव्हा सकाळी पोहे, उपमा. जर तुम्हाला सवय नसेल पोहे, उपमा, काहीही गरज नाही. डायरेक्ट वरण भात पोळी भाजी बनलीये, गरम गरम वरण भात द्या किंवा गरम गरम पोळी भाजी द्या. दुपारी 12-1 वाजता मात्र पूर्ण आहार, वरण भात, पोळी भाजी, कोशिंबीर, चटण्या, सगळा असा कलरफुल मुलांचं ताट पाहिजे. मग जर नसेल शाळेत जाताना एक तर द्या, किंवा जर मुलांची सकाळी शाळा असेल तर टिफिन तसा तुम्ही व्यवस्थित द्या, ज्याच्यामध्ये थोडासा राईस असेल किंवा थोडंसं फ्रूट सॅलड असेल किंवा आपलं कोशिंबीरीमध्ये काकडी असेल कट करून, एखादा मुळाची एखादी चकती असेल कट करून,
किंवा हे थोडंसं फ्राय करून बीट वगैरे हे तुम्ही देऊ शकता. मुलांना ताक आवडत नसेल तर नका देऊ, थोडंसं तुम्ही कोशिंबिरीमध्ये दही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर परत जेव्हा मुलांचे 2 टिफिन असतील तर डिवाइड करायच्या, नाही तर संध्याकाळी तुम्ही जेव्हा येतं तेव्हा काही काही जणांना कशी दुपारी आल्यानंतर सवय असते खायची, मग दुपारी तुम्ही ड्रायफ्रुट्स यांचा लाडू देऊ शकता, एखादं तुम्ही पालक सूप किंवा टोमॅटो सूप यांचं सूप देऊ शकता. फक्त दूध आणि फळे एकत्र खायचे नाही, किंवा डायरेक्ट आलं की मोसंबी, पपई, चिकू सीझन नुसार जे फळ येतं ते फळ तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून मुलांना ते अख्खं खायला देऊ शकता. शक्यतो तर ज्यूस पेक्षा मुलांना अख्खं खायची सवय लावा. ठीक आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 8, शक्यतो तर 7-7:30 पर्यंतच मुलांना परत संध्याकाळी भाकरी सुद्धा खायची सवय लावा. ज्वारीची भाकरी, राजगिरा, नाचणी, जेवढे बारीक हे तुमचे धान्य आहे तेवढे खूप मिलेट्स. हे युग कशाचं आहे? मिलेट्सचं आहे. इंटरनॅशनल लेवलवर आता मिलेट्स गेलेलं आहे. तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये जर का तुम्ही इंटरेस्ट असेल तर तुम्ही वाचलं असेल तर मोदींनी काय सांगितले आपल्याला, हे आता सध्या काळ कशाचा आहे तर मिलेट्सचा काळ आहे. मिलेट्स म्हणजे काय? राजगिरा, नाचणी, बारीक धान्य, तेवढं तुमच्या शरीरासाठी ते चांगलं. नंतर परत रात्री झोपताना काय? दुधामध्ये थोडीशी हळद किंवा तूप हे छान घ्यायचं. जे बारीक आहेत त्यांनी म्हशीचं दूध घ्यायचं, जे चांगले हेल्दी आहेत त्यांनी गाईचं दूध घ्यायचं. आलं ना लक्षात तुम्हाला? हे 5 ते 6 कसं तुम्हाला मॅनेज करायचं. आता समजा तुम्ही सकाळी खूप छान जेवण केले आणि 4-5 वाजता किंवा 7-8 वाजता भूक नाहीये, तर फार नाही खायचं, साधी खिचडी खाल्ली तरी चालतं. फक्त मुलांना गरज नसताना बळजबरी हातात मोबाईल देऊन खाऊ घालू नका, ही कळकळीची विनंती आहे. मुलांमध्ये हे जे सध्या दिसत आहेत वेगवेगळे आजार, त्याच्यामध्ये एक ओव्हर इटिंग हा फार मोठा प्रकार आहे. आपल्याला काय वाटतं, एकदाच मुलांनी खाल्लं की आपण मोकळे, मग त्यांना नुसतं म्हणजे खाऊ घालायचं असं अजिबात करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर आता टाळायचं काय? तुम्ही टाळायचं तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. जंक फूड मध्ये आता जे पॅक जेवढं आहे तेवढं आपल्याला चालत नाही बेटा. का? कारण त्याच्यामध्ये कोणता गॅस असतो माहिती तुम्हाला? नायट्रोजन. आणि त्याचा एवढा उग्र वास असतो. तुम्ही जर 4 व्हीलर मध्ये कधी प्रवास केला आणि एखादं चिप्स पॅकेट घेऊन बघा आणि ते फोडा, त्या पूर्ण गाडीमध्ये तो वास जवळपास 15-20 मिनिटं जात नाही, आणि तो तुमच्या शरीरासाठी चांगला नाही. आता तुमची आई तुम्हाला सकाळची पोळी सुद्धा संध्याकाळी देते का बरं? गरम गरमच देते की नाही? आणि मग जर का तुम्ही हे जेवढं तुम्ही मुलांना हे पॅक फूड देताय तेवढं घातक आहे. कोणतंच पॅक फूड खाणं शरीरासाठी चांगलं नाही. महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा वेगळी गोष्ट आहे, पण मग असं अजिबात नाही करायचं की महिन्यातून एकदा 1 दिवस पनीर, 1 दिवस समोसा, 1 दिवस मॅडम सॉरी असं अजिबात. 1 मिनिट मॅडम, सॉरी डिस्टर्ब झाला. लिंक बंद होण्याचे चान्स आहेत, कारण 6 वाजता बंद होईल, तर पुन्हा आम्ही जॉईन करू. ग्रुपवर आम्ही एक लिंक पाठवणार आहे. जर असं झालं इन केस बंद झालं तर सगळ्या मुलांनी पुन्हा जॉईन करायचंय, कारण 1 तासाची आहे. शक्यतो आता 7 मिनिटं राहिलेले आहेत, 6 मिनिटं बघूया आपण. ओके, हा, तर येस सर, लगेच दुसरी लिंक पाठवणार आहे ग्रुपवर, तर सगळ्या मुलांनी जॉईन करायचंय. मी सगळ्या मुलांची प्रेझेंटी घेणार आहे. ओके, सॉरी मॅडम डिस्टर्ब केलं. आणि हे सगळं करताना एक मोठी लक्षात गोष्ट काय ठेवायची की कधी कधी खाणं चालतं, पण रोज खाल्लेलं आरोग्यास धोकादायक आहे. पण मग असं नाही करायचं की एक दिवस जंक फूड खायचं, एक दिवस बेकरी प्रोडक्ट्स खायचे, एक दिवस पेढेच खूप खायचे, असं अजिबात करायचं नाही. याचं सगळ्यांचं काय पाहिजे? बॅलन्स डाएट. सुरुवातीला काय होतं माहितीये तुम्हाला? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी बॅलन्स डाएटची डेफिनेशन काय दिली होती की तुमच्या वजनानुसार एवढं तुम्हाला कॅलरी डाएट पाहिजे. पण आता ती डेफिनेशन बदलत आहे. आता काय आहे डेफिनेशन? तर तुम्हाला तेवढं आहारात पोषक तत्वे मिळणं गरजेचं आहे, ना की त्याला आपण कॅलरीज मध्ये नाही मोडू शकत. मग आयुर्वेद शास्त्रामध्ये काय आहे ते पुढे येईलच की तुमचा आहार, संतुलित आहार कसा असला पाहिजे ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याला प्रत्येक वेळेस कॅलरी मध्ये मोजणं हिताचं ठरत नाही, कारण प्रत्येकाच्या मूडनुसार, आवडीनुसार, चवीनुसार हे पदार्थ बदलत राहतात. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला कोल्ड्रिंक सांगितले, पॅक ज्यूस जसं की माझा, स्लाइस, ह्या पण पेप्सी, हे पण मुलांसाठी फार हानिकारक आहे. कोल्ड्रिंक असो दे किंवा मग काय म्हणतात दुसरं, हार्ड ड्रिंक, कोल्ड्रिंक किंवा कार्बोनेटेड वॉटर लाईक जेवढे काही असतात ना ते तुमच्यासाठी चांगले नाही. त्याच्यानंतर अत्यंत मसालेदार पदार्थ, लाल मिरची, तिखट, झणझणीत, हे जास्त खायचं नाही. पाणीपुरी तिखट पाणी टाकून, भेळ तिखट, हे किंवा तुमचा मेयोनीज सॉस आणि अजून एक कुठला सॉस येतो,
शेजवान चटणी अत्यंत मुलांना प्रिय असते ती त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात, ती तुमच्यासाठी चांगली नसते आणि जास्त फॅट युक्त. जसं की मी तुम्हाला सांगितलं की नेहमीच पनीर खाणे, अति प्रमाणात हे खायचं नाही. ठीक आहे. आता हे का नाही खायचं तर याचं बघा, कारण याच्यामध्ये काय असतात ते तेवढंच छान असतं का हो? जर एवढं खरंच आपल्या आईने एवढं मन लावून करते तर तेवढं सगळं दिसायला सगळं छान झालंच असतं की नाही. पण मग आपली आई काय करते, आपली आई आपल्या पोषक तत्वांचा विचार करते. त्याच्यामध्ये आपली आई कृत्रिम रंग टाकते का, फ्लेवर्स टाकते का, उगाच सुगंध यावं म्हणून काही काही टाकते का? आणि हे मुलांचं काय करतात, हे जे कलर ऍडिटिव्ह असतात आणि हे जे फ्लेवर्स असतात हे काय करतात, मुलांना उत्तेजित करतात, चंचलपणा वाढवतात मुलांमधला आणि बरेच वेळेस याची ऍलर्जी सुद्धा होऊ शकते. हायपर ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांना दिसते आणि ऍलर्जी सुद्धा दिसते मुलांना. प्रिझर्वेटिव्ह मध्ये सुद्धा मुलांना पोटाचे वेगवेगळे आकार देतात. जे मुलं येतात आमच्याकडे अगदी दातांना कीड पासून ते कॉन्स्टिपेशन पर्यंत, म्हणजे मुलांना आजकाल पोट साफ होण्याचे खूप ज्वलंत प्रश्न झालेले आहेत. खूप मुलांना पोटच साफ होत नाही. त्याच्यानंतर जे फ्रेंच फ्राईज, पिझ्झा क्रस्ट हे वेगवेगळे जे पदार्थ असतात ना, हे तर डायरेक्ट कुठे आघात घालतात तुम्हाला माहितीये? तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवलवरती आणि तुमच्या हृदयावरती. तुमच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात का त्यांना कमजोर करतात हे पदार्थ. त्याच्यानंतर अत्यंत गोड जे पदार्थ तुम्ही जे खाता, तुम्हाला जे सतत एकदा खाल्लं की काय होतं, तुम्हाला सतत ते खावंसं वाटतं. मग यामुळे काय होतं, तुमच्यामध्ये विनाकारणचा लठ्ठपणा वाढतो. त्याच्यानंतर आजकाल लहान मुलांमध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे, ते सुद्धा वाढतं आणि तुम्हाला लिव्हरच्या त्रासांना सामोरं जावं लागतं. आणि हे नंतर खूप उशिरा डायग्नोस होतं, हे आत्ता डायग्नोस होत नाही. हे तुम्ही थोडेसे मोठे झाले ना 16 वर्षाच्या नंतर, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी त्या तुम्हाला दिसायला लागतात. त्याच्यानंतर मोमोज खा, तुम्ही घरी बनवलेले खा, रव्यातले खा, व्हेज खा, तुमची आई जसं बनवते ते खा. तुम्हाला नूडल्स खायचे, शेवया खा. आपल्याकडे किती प्रकारच्या शेवया असतात, गोड असतात, ज्वारीच्या असतात, सगळ्या डाळींच्या असतात. काही गरज नाही फक्त चायनीज नूडल्सच खायची, आपल्याकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग यामुळे कधी कधी मुलांचं डोकं दुखणं, कॉन्सन्ट्रेशनला प्रॉब्लेम जाणं, ह्या वेगवेगळ्या यांना सामोरं जावं लागतं. आणि आपल्याला कळतं आम्ही तर सगळं चांगलं देतो, मग प्रॉब्लेम कुठे येतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता आयुर्वेद काय सांगतं, तर आयुर्वेद सांगतं तुम्हाला 6 टेस्ट किंवा 6 रसांचं जेवण तुम्ही केलं पाहिजे. कोणकोणतं? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट आणि तुरट. हे 6ही रस तुमच्या आहारात आले पाहिजे. आणि तो म्हणजे संतुलित आहार. म्हणजे तुम्ही गोड पण, मग गोड म्हणजे काय फक्त साखरच का, तर अजिबात नाही. पोळी पण खा, गोडच लागते की नाही, हो की नाही? गुळ गोडच आहे की नाही, पेंड खजूर गोडच आहे की नाही, मनुका गोडच आहेत की नाही. मग गोड म्हणजे हे गोड. आंबट म्हणजे काय बरं का, आंबट मध्ये सुद्धा चिंचेचा आंबटपणा वेगळा, कैरीचा आंबटपणा वेगळा, हो की नाही, दह्याचा आंबटपणा वेगळा. मग आंबट ह्या फूड आपल्या आहारात आले पाहिजे. आता खारट मध्ये सुद्धा सैंधव मीठ वेगळं, साधं मीठ वेगळं. मग आपलं साधं मीठ आणि सैंधव मिठामध्ये मी काय सांगितलं, कोणतं वापरायचं, सैंधव मीठ वापरायचं. आता चेक करायचं, तुमच्या किराणाच्या यादीमध्ये चेक करायचं कोणी कोणी सैंधव मीठ आणलंय ते. त्याच्यानंतर कडू, कारलंही कडू असतं, कंटुलेही कडू असतात, दोडकही कडू असतं, पण प्रत्येकाचा कडवटपणा वेगळा वेगळा असतो की नाही, म्हणजे मग ते पण आपल्याला खायचे. तिखट झणझणीत, हिरवी मिरची वेगळी तिखट लागते, लाल मिरची वेगळी तिखट लागते, मिरे वेगळे तिखट लागतात. या सगळ्यांचं तिखट हे वेगवेगळं असतं. आणि तुरट, मग तुरट मध्ये काय, आवळ्याचा तुरटपणा वेगळा, वेगवेगळ्या भाज्यांमध्ये भाज्या तुरट असतात, शेवगा थोडाफार तुरट असतो तो वेगळा. या सगळ्या रसांचे आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे आणि यांचं सेवन होणं गरजेचं आहे. ते पचनासाठी आणि शरीराच्या संतुलनासाठी महत्वाचं आहे. दुसरं काय पाहिजे, तर ताजा आहार पाहिजे, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला पाहिजे, म्हणजे कमीत कमी केमिकलचा वापर करू. त्याच्यानंतर घरगुती आणि नैसर्गिक जेवणावर भर द्या. सगळ्यात आधी प्रिफेअर करायचं घरची साधी खिचडी का असना, बाहेरचं कोणी कितीही पंचपक्वान दिलं तरी त्याला नाही म्हणायचं. आपल्या घरची साधी खिचडी सुद्धा चांगली, नुसते तांदूळ टाकले, नुसता तांदूळ टाकलेला भात सुद्धा चांगला का, कारण तो घरचा आहे. दुसरं म्हणजे काय, मोबाईल अजिबात बघत जेवायचं नाही, टीव्ही बघत जेवायचं नाही. शांतपणे एकाग्र चित्ताने सगळे गोल रिंगण करून जेवायचं. प्रत्येक घास व्यवस्थित चावायचा, बडबड करत जेवायचं नाही. एक घास 32 वेळेस चावायचा, ज्याच्यामुळे पचन चांगलं राहतं. आता मी फार मोबाईलवर बोलणार नाही.
कारण हे तुमचं तुम्हाला आता एवढ्या गोष्टी मी सांगत आहे तर मला माहिती आहे सगळेजण तुम्ही ऐकणार आहात आणि जेवताना मोबाईल मागणार नाहीत. आणि आई वडिलांच्या जेव्हा तुम्हाला खाता येतं स्वतःच्या हाताने त्याच्यानंतर आई वडिलांचा आग्रह करायचा नाही की तूच खाऊ घाल, मग तू हे दिलं तर मी ते खाणार, तू ते दिलं तर मी ते खाणार, असं करायचं नाही. आणि आपल्या वेळेनुसार जेवायचं, भूक लागली की जेवायचं, स्वतःची काळजी घ्यायला शिकायचं. आता ज्यांचे पॅरेंट्स वर्किंग आहेत त्यांना स्वतःची स्वतः काळजी घेणं सुरुवातीपासूनच आलं पाहिजे. तुम्हाला भूक लागली की काय खायचंय काय नाही, तुमच्या आरोग्यासाठी काय हितकर आहे, तुमच्या ओळखीचे कितीही कोणी असू दे, तुमच्या घरातले सुद्धा. आता बरेचदा काय होतं की जर पॅरेंट्स नसतील, आई वडील नसतील तर आजी आजोबा असतात. मग काय होतं, लेकरांनी काही खाल्लं नाही म्हणून काय करतात आजी आजोबा, चिप्स किंवा बाहेरचं म्हणतात जाऊ दे बाबा काहीच खाल्लं नाही हे तरी लेकरू खाईल. पण हे मुलांना तुम्ही सांगायचंय की हे चांगलं नाहीये, आमच्या मॅडमनी सांगितलंय, आम्ही हे शिकतो, आमच्या अभ्यासात आहे, ह्या गोष्टी अति प्रमाणात खाणं आम्हाला आमच्यासाठी चांगलं नाहीये. ठीक आहे. आता आयुर्वेदिक आहाराचे फायदे काय आहेत, तर एकतर आयुर्वेदिक आहार हा तुमच्या आयुष्यात खूप खूप सारी जादू आणि रंग भरणार आहे. तर कसं, तर आयुर्वेदिक आहारामुळे तुमची उंची वाढणार आहे, तुमची स्नायू आणि हाडं मजबूत होणार आहे, तुमचा पूर्ण शारीरिक विकास होणार आहे, तुमचं पचन छान होणार आहे, तुम्हाला हवं ते योग्य ते पोषण मिळणार आहे, तुम्ही जे जेवता ते तुम्हाला मनाला सुद्धा एक शांती प्राप्त करून देणारे आणि आनंद प्राप्त करून देणारे. का, कारण तुम्ही निरोगी राहणार आहात, तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे, तुम्हाला जे वारंवार आजार जर होत असेल तर त्या आजारापासून तुम्ही वाचणार आहात, तुम्हाला सर्दी ताप खोकला हे वारंवार होणार नाही, तुमचं मन शांत राहील, काय करावं काय करू नये हे तुम्हाला कळेल आणि तुमचं बालपण किती छान आहे हे तुम्हाला उमगायला लागेल. तुम्ही आनंदी राहाल, शांत झोप घ्याल आणि तो पूर्ण अभ्यास केलेला तुमच्या लक्षात राहणार आहे. आता या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष काय आहे बरं, तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही आनंदी राहिलात तर तुमचं अख्खं कुटुंब खुश आणि छान राहणार आहे, हो की नाही. मग हीच तर आयुर्वेदाची शक्ती आहे. काय शक्ती आहे, तर तुमच्या वाढीसाठी, तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी, संतुलित आणि नैसर्गिक याच्यासाठी आयुर्वेदिक आहार खूप अत्यावश्यक आहे आणि हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना माहितच नाही फ्रूट ज्यूस चांगला नसतो म्हणून, बऱ्याच जणांना माहितच नाही पनीर चांगलं नसतं म्हणून, बऱ्याच जणांना काय केळीचं शिकरण रोज रोज खातात किंवा दूध घेतात, त्या दुधामध्ये फ्रुट्स कट करतात आणि ते मस्त खातात, त्यांना माहितच नाही हे चांगलं नाही म्हणून. मीठ तुम्ही कधी सैंधव खातच नाहीत. प्रोटीन म्हणून तुम्ही कॉम्प्लॅन, बोर्नव्हिटा, आपल्याला कुठल्या कंपनीला नाव नाही ठेवायचं, पण ह्यासारखे किंवा कुणी सांगितलं की हा प्रोटीनचा डब्बा आण, मग तोच प्रोटीनचा डब्बा आणायचा. आपल्याकडे किती डाळी आहेत, एवढ्या सगळ्या डाळी तुम्हाला किती वरदान देणार आहेत. आणि मुळात म्हणजे जर तुमच्या त्या गावाकडून आलेल्या असतील, आजी आजोबांनी आणलेल्या असतील तर त्यात तुम्हाला निश्चितच त्यामध्ये त्यांचं काय असणार आहे, प्रेम तुम्हाला वाढीस देणार आहे. तुम्ही एखाद्या हॉटेलमधून जेवण आणा, ते किती टेस्टी असेल आणि तुमच्या आईने फक्त थोडासा भात करू द्या किंवा पोळीचा कुस्करा करू द्या, पण तुमच्या आईचं काय उतरलेलं आहे, त्याच्यात प्रेम आहे तुमच्या आईचं त्यामध्ये आणि ते तुम्हाला निरोगी, ताजतवानं आणि आनंदी ठेवणार आहे. आणि जर एवढं सगळं जर तुम्हाला छान मिळणार आहे तर तुमचं भविष्य काय होणार आहे, उज्ज्वल राहणार आहे. मग या आयुर्वेदिक तत्वांवर आधारित हा सगळा जर तुम्ही आहार सेवन केला तर तुमचं जीवन आनंदी, निरोगी, सशक्त राहणार आहे. आणि दुसरं काय, निरोगी आहार, निरोगी मूल आणि तुमचा परिवार कसा राहणार, आनंदी राहणार. हा, आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील अशी मी अपेक्षा करते. आणि काही अडचण असल्यास मला विचारा, काय समजलं नाही तेही विचारा, काही पटलं नसेल तुम्हाला तेही विचारा की हे असं का म्हणून. आज मी अत्यंत घाईमध्ये खरं तर प्रेझेंटेशन बनवलं हे आणि मला वाटतं बरोबर 1 पाऊण तास आपण घेतलेला आहे हे. आता संतोष सरांकडे मी पुढची धुरा देते आणि तुमच्या प्रश्न उत्तराला आपण सुरुवात करूया. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप छान गोष्टी सांगितल्या. छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्या लाईफमध्ये आणि आपल्या योगाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. जी सुरुवात पासून जी चांगली सकाळी उठल्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे, जसं मी आसनं करण्याआधी त्या मुलांना सांगत असते की अरे वॉशरूमला जाऊन या, जर पोटामध्ये जर तुमच्या असेल तर तुम्हाला आसनं करताना त्रास होणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्वाच्या आहेत आणि अतिशय सुंदर आणि खूप छान तुम्ही सांगितलंय. कारण आहार जर चांगला असेल, आहार उत्तम असेल तर आपल्याला सहज
छानसं आसनामध्ये एनर्जी मिळते, आपलं शरीर निरोगी राहते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. मी नेहमी सांगतच असतो प्रत्येक मीटिंगमध्ये. पण कसं होतंय की ज्यावेळेस मी मुलांचे डबे चेक करतो, 2 दिवस खूप छान डबे येतात, शेंगदाण्याचे लाडू येतात, ड्रायफ्रूट येते, आणि मग हळूहळू 3रा-4था दिवस झाला की ते मूल हळूहळू आहे ना, पॅरेंट्स पण मग काय करतात, ठीक आहे आज घाई झाली, डब्यामध्ये थोडे घेऊन जा, तो थोडं आहे ना आलू चिप्सच घेऊन जा किंवा बटाट्याचे चिप्स घेऊन जा, आपल्या केळीचे चिप्स घेऊन. पण हे नाही योग्य, खरं सांगू का. आणि काय होतं नेहमी नेहमी आहे ना, माझेही आता एक शिक्षक म्हटलं की डबे चेक करणं, पण हे मुळात आहे ना मुलांनीच लक्ष ठेवायला की नाही मला हे नाही खायचं. निदान मला छोटासा काय म्हणा शेंगदाण्याचा लाडू असू दे, ड्रायफ्रूटचा लाडू असू दे, किंवा मुठभर शेंगदाणे जरी आणले ना अतिउत्तम, काही प्रॉब्लेम नाहीये. पण अशा गोष्टी आहे ना टाळायला पाहिजेत. काही गोष्टी मला असं सातत्याने जाणवतात की मुलांना आई वडील तुम्ही सांगितलं की 2 डबे असायला पाहिजेत. तर दुपारच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस 6 वाजता योग करतो, तर त्यावेळेस मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा पोळी भाजीच असते. 6 वाजता पोळी भाजी खाऊन तो योग कसा करणार आहे. आता ह्या आजच्या गोष्टी मी सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही जे सांगताय तर छोटंसं काहीतरी आहे ना, छानसं जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी फॉलो केलं ना, तर निश्चितच आपलं शरीर, आपलं मन आणि मग आपल्याला ती एनर्जी. आणि आसनं करताना मुलांमध्ये जाणवतो मला, त्या मुलाचा आहार जर नीट नसेल ना तर त्याचा चेहरा नर्वस असतो किंवा तो फ्रेश नसतो. मी म्हणतोय बघा काही मुलांना, अरे तुझा चेहरा फ्रेश नाही वाटत आहे, किंवा तुझं इतका छान योग करतो तरी पण तुझ्या चेहऱ्यामध्ये फ्रेश का नाही जाणवत. तर हा सगळा आहार, तुम्ही किती सुंदर आसनं करा, तुम्ही किती छान नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर व्हा, पण तुमच्यासोबत आहार हा खूप महत्वाचा आहे. आणि तो तुम्ही खूप सुंदर कमी वेळात, अगदी मी तुम्हाला कालच सांगितलं, मी का सांगितलं हा मला आहाराचं घ्यायचं होतं मॅडम तुमचं, कारण दिवाळीचे दिवस येत आहेत, भरपूर फराळ होणार आहेत, भरपूर बाहेरचे मिठाई येणार आहेत, शेजारचे लोक देणार आहेत, पाहुणे आलेले गेस्ट आणतात काहीतरी मिठाई, आणि ह्या मिठाई 1-1 महिन्यापासून तयार झालेल्या आहेत आणि आता मार्केटमध्ये यायला लागतील. आणि पुन्हा हे माझे मूल माझे योगाचे साधक खाणार, पुन्हा सगळं सुरू होणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला घाई केली की मला ह्या 15 दिवसाच्या आतच मला हे सगळं आहार सांगणं खूप गरजेचं आहे. काही गरज नाही आपल्याला बाहेरचे मिठाई आणून खायच्या, काही गरज नाही. थोड्यासाठी आपल्याला खूप चव छान वाटते, पण नंतर इतकं हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी, तर शक्यतो आपण टाळूया. आणि आपलं छान जे सुरू आहे, आता सुट्ट्या लागणार आहेत, एक्झामचे दिवस आहेत, उद्यापासून पेपर आहेत तुमचे, जास्त वेळ मी घेणार नाही कारण उद्या तुमचं बरेचसे मुलांचे ड्रॉइंगचे पेपर आहेत किंवा तयारी करायची आहे. पण मला हे पण महत्वाचं आहे, मूल एक्झामच्या आधीच का आजारी पडते, तर बऱ्याचशा गोष्टी असं की नाही बाळा, मी मग हट्ट करतात की नाही मी अभ्यास करणार तर मला हेच दे, मला हेच खायला हवंय, मला बाहेरचं जाण्याचं आहे, मग मला अभ्यासच करत नाही. ही चुकीचं आहे, रॉंग आहे, आणि हे तुम्ही टाळावा. याच उद्देशाने आजचं ही व्याख्यान खूप महत्वाचं होतं. तर ज्यांना कोणाला प्रश्न असेल बाळांनो, तर तुम्ही मला सांगा, मी लगेच तुमचं माईक फक्त एक जण फक्त आधी कोणी बोलणार असेल. संतोष सर, एक प्रश्न आलेला आहे. आरवी चोंदणकर म्हणून आहे, चोदनकर, जर का मिल्क आणि फ्रुट्स घ्यायचे नाही तर बनाना शिकरण चालतं का. अजिबात नाही, फ्रूट दूध ते कोणतेही असू दे. हा, फक्त जर आंबा गोड असेल, आमरसाचा जेव्हा काळ असतो, आंबा गोड असेल चवीला, तरच आपण त्याच्यामध्ये दूध टाकून जो रस आमरस बनवतो ना तो बनवू शकतो. नाही तर काहीही गरज नाही, म्हणजे नाही. दूध आणि फळ, मग ते उलट केळी आणि दूध जास्त घातक आहे. तुम्ही बघा, जेवढे दूध आणि केळी एकत्र खातात त्यांना एक तर सर्दी आणि शिंगांचा त्रास असतो, दुसरा म्हणजे स्किन डिसीज, मुलांना फोड येणार, खाज येणार आणि इम्युनिटी पॉवर लो होणार. त्याच्यामुळे कोणतंच दूध नाही, कोणत्याच फळे एकत्र नाही. अगदी बरोबर मॅडम. आणि हेच केळी जर घरी आणून 2 दिवस पेपरमध्ये गुंडाळून ठेवलं, त्याला ब्लॅक डॉट आले, तर अतिउत्तम केळी आहेत ते. आपण काय करतो, मार्केटमधून आपले घरचे घेऊन येतात आणि लगेच आपण ती केळी खा, सरांनी सांगलं केळी खा, तर म्हणून तसे खातो. तर आत्ताची ही केळी खूप हानिकारक आहे. आताची जी केळी आहेत हे सर्दी, खोकला आणि कफ वृत्तीची आहे. त्याच्यामुळे घरी आणल्यानंतर ते 3 दिवस आपल्या घरात केळी राहावं आणि नंतर मग ते केळीचा तो तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला सकाळी तुम्ही दूध पिलंय तर 3 तास फ्रुट्स खायचे नाही, किंवा जर तुम्ही आधी फ्रूट खाल्ले तर 3 तास दूध प्यायचं नाही. म्हणजे दूध आणि फळ हे खाताना सुद्धा किती तासाचं अंतर हवं? 3 तास. ओके, हा विचारा. अजून आरोही कानाडे कडलं दूध आणि केळी खायची नाही, आरोही कानाडे. येस, थँक्यू. संयुक्ता. मॅम, मला असं विचारायचं होतं की तुम्ही म्हणलात की जे आपण जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा जे आई खात नाही ते आपल्याला पण खावंसं वाटत नाही,
पण मॅम आमच्या इथं असं आहे की माझी आई नॉनव्हेज प्लस व्हेज अशी दोन्ही आहे, पण मी फक्त व्हेज आहे. मग असं का? मग मी जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा तिने नॉनव्हेज खाल्लंच होतं, मला का नाही खावं असं वाटत? तर आता मी मुद्दामून इथे नॉनव्हेजचा विषय घेतला नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतात, बरेचदा वाद होतात. आणि तुझा सगळ्यात पहिले तर तुझा प्रश्न खूप छान आहे आणि मी बोलणार नव्हते ऍक्च्युली व्हेज नॉनव्हेज वरती, कारण हा कसा असतो इंडिव्हिज्युअल प्रश्न असतो, खाणं न खाणं. तर एक तर तुझे काही स्वतःचे भाव असतात, म्हणजे काही भाव तुला आईकडून येतात, काही वडिलांकडून येतात, काही आत्मज असतात, काही जे आई खाते त्याच्यामधून असतात. असे 6 भाव असतात. काही तुला जे सात्म झालेले असतं ते असतं की तुला त्याची सवय आहे, आणि काही तुझ्या मनाने असतात. असे जे 6 भाव असतात, या 6 भावांपैकी प्रत्येकच भाव तू आईचा घेतेच असं नाही. आणि कसं असतं, नॉनव्हेज हा जो भाग आहे हे करण्याचा, की तो ज्याच्या त्याच्या संस्कारांवर अवलंबून असतो. ते फक्त आईच्या पोटात असताना नाही, तर त्याच्या आधी पण जे तुम्ही आता मेडिटेशन करता त्याच्यामध्ये तुम्हाला सर सांगत असतील की तुम्ही म्हणजे काय, एक ज्योतिबिंदू स्वरूप 2 भुवयांच्या मध्ये असतात, किंवा आपल्या योगामध्ये चक्र साधना पण आहे, की एक डिटॅचमेंट असते. आई वडील सोडून सुद्धा तुम्ही एक व्यक्ती आहात, तुमच्या आवडीनिवडी आहेत. तुमची प्रत्येकच गोष्ट, जर तुम्ही फक्त आई वडिलांवर अवलंबून असले असते तर तुमची प्रत्येक गोष्ट आई वडिलांसारखीच झाली असती की नाही? प्रत्येक मुलं हे आई वडिलांसारखे असतात का? नाही. मग जरी तुमचे आई नॉनव्हेज खात असेल तर तुम्हाला नॉनव्हेज खा वाटत नाही, तर हा तुमचा सात्म्याचा, सत्वाचा आणि तुमच्या आत्म्याला लागून असलेल्या काही गोष्टींचे भाव असतात, म्हणून तुम्हाला खावंसं वाटत नाही. आणि काय होतं, बरेचदा जर का आईला समजा 9 महिने त्रास होत असेल, उलटी होत असेल, तर आई बऱ्याच गोष्टी खात नाही. मग जेव्हा आपण बाळाला पण जेव्हा त्या देतो ना, असं आम्हाला बघायला मिळालेलं आहे की बाळाला पण आपण जर त्या गोष्टी दिल्या तर बाळ ते फार चांगल्या रीतीने पचन करू शकत नाही. म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही 9 महिने थोडंसं का होईना, आपण बघा आपल्याकडे काय प्रथा आहे, डोहाळे जेवण करतो आपण, आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळं आईला खायला देतो. हे याच्यासाठी की उद्या असं म्हणतात की जर आईचे डोहाळे नाही पुरवले तर एक म्हण आहे की बाळाचा काय होतो, कान फुटतो. म्हणून आपल्याला आई पोटात असताना तिला सगळं थोडं 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 खायला देत असतं, ते यासाठी खायला देतात. आलं का लक्षात बेटा? ओके. आता ताक दही जेवणात घ्यायचे का आणि किती प्रमाणात? हा, तर आता एक तर ताक आणि दही घ्यायचे तुम्हाला, तर दही रोज ताजं फ्रीज मधलं किंवा चितळेंचं अजिबात नाही. तुम्ही मातीच्या मडक्यामध्ये चांगलं फ्रेश रात्री दही लावा आणि ते सकाळी तुम्ही ते घुसळून घ्या. जर ते तुम्ही फोडणीचं दिलं तर अतिउत्तम. तुम्ही आठवड्यातून 2-3 दिवस आरामात ताक सेवन करू शकता. दही तुम्हाला खायचे तर कच्चं नुसतं दही खायचं नाही, त्याच्यामध्ये एक आवळ्याची पावडर टाकायची किंवा खडी साखर टाकायचे किंवा मिरे टाकायचे, किंवा मग त्याच्यामध्ये कोशिंबिरी बनवून खायची. दही एकटं खायचं नाही. दही रात्री अजिबात खायचं नाही. दह्याला डायरेक्ट फोडणी देऊन खायचं नाही. दह्याचे असे वेगवेगळे हे असे नियम असतात. दही आणि ताक इव्हिनिंग नाही, अजिबात नाही खायचं दही आणि ताक संध्याकाळी. डाएट मध्ये दही आणि ताक इन्क्लूड केलं पाहिजे. हा, जर कसं आहे, बरेचदा तुमच्या आवडीनिवडीनुसार पण असतं. मी तुम्हाला जे सांगितलं की दही हे जर तुम्हाला स्किन डिसीज जास्त असेल आणि सर्दी असेल तर तुम्ही दही कमी प्रमाणात खा. एक तर दुपारच्या जेवणात घ्या, संध्याकाळी घेऊ नका. आणि त्याच्यामध्ये खडी साखर टाकून खायची, आपली साखर नाही बरं का, खडी साखर टाकून. किंवा बऱ्याच जणांना काय असतं, शाळेतून आलं की बरेच पेरेंट्स काय करतात, दही एक वाटी दही देतात मुलांना खायला. तुम्ही श्रीखंड खा ना, तुमच्याकडे दही उरतंय ना, तर तुम्ही छान वस्त्रामध्ये बांधा ते दही आणि श्रीखंड द्या. फक्त एक बाईट जरी तुम्ही श्रीखंड खाल्लं तरी खूप पुष्कळ आहे, आणि श्रीखंड तुमच्यासाठी चांगलं आहे. मग त्या श्रीखंडामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचे फ्रूट टाकू शकता, सगळं काही टाकू शकता. दही अतिप्रमाणात, फक्त आता ते फ्रीज मधलं मी जे सांगितलं ते खायचं नाही. आणि त्याच्यानंतर रोज रोज पण नाही द्यायचं. आणि बघायचं की अरे काल दही खाल्लं तर आज काही त्रास झालाय का, त्यानुसार दह्याचं प्रमाण ठरवायचं. तर कच्चं टोमॅटो अजिबात फार खायचं नाही. फळे केव्हा खावीत, तर एक मिडला तुम्ही एक तर सकाळी शाळेत जाताना खाऊ शकता किंवा दुपारी आल्यावर खाऊ शकता. जेवण झाल्यावर पण तुम्ही एखादं फ्रूट खाऊ शकता. फक्त जेवणाच्या सोबत फळे खायचे नाही. बऱ्याच जणांना काय असतं, ताटामध्ये डाळिंब घेतात किंवा ताटामध्ये ऍपल घेतात, तर जेवणासोबत फळे कमीत कमी खा. एक तर खाऊ नका, जेवणासोबत फळे न खाता. या इतर तुमचे जे मील टाइम आहेत ना, त्यावेळेस अगदी तुम्ही आता संध्याकाळी तुम्हाला जायचंय, आता तुम्हाला टिफिनचा प्रश्न पडतो, कंपल्सरी सकाळी एकदा किंवा संध्याकाळी एकदा असं तुम्ही टिफिन मध्ये फ्रूट नेऊ शकता.
हा, एक जर तुमच्या घरी असेल तुम्ही नॉनव्हेज वगैरे, तर मी नॉनव्हेज बद्दल हे सांगाल की शक्यतो असं काहीच नाही की मुलांना वाढवण्यासाठी नॉनव्हेजच लागतं. मी या मताची आहे. तुम्ही व्हेज मध्ये सुद्धा तुम्हाला प्रोटीन डाएट भरपूर आहे, खूप काही आहे. हा, फक्त जिथे नीड आहे, समजा काही विशिष्ट झालेलंच आहे, तुम्हाला सजेस्टच केलेलं आहे की नाही तुम्हाला खावंच लागेल, तिथं सुद्धा आधी थोडंसं व्हेजच ट्राय करा. जर व्हेजनी त्या मुलाच्या कमतरता नाही भागल्या तर नॉनव्हेज कडे जा. पण नॉनव्हेज खाताना पण मुलांना तिखट तेलकट मसालेदार अजिबात देऊ नका. मुलांना द्यायचे नॉनव्हेज तर फक्त मांसरस द्या, त्याच्यामध्ये अगदी खूप काळा वाटणाचा मसाला टाकून देऊ नका. एक तुम्ही मुलांना जर सवय असेल तर देऊ शकता, पण जर का एक मुळे मुलांना अलर्जी असेल तर एक पण देऊ नका, हे मी सजेस्ट करेन. बोल बेटा संयुक्ता. मॅम, पापड आपण भाजून खाल्लं तर चालतो का? आणि काही ठिकाणी मी असं ऐकलंय की पापड खाल्ल्याने केस पांढरी होतात, हे खरं आहे का? हा, तर आता का होतात तर मी तुम्हाला काय सांगितलं एकदम सुरुवातीला की मीठ वरतून घ्यायचं का नाही, आणि पापडामध्ये काय असतं जास्त, मीठ. म्हणून पापड आणि लोणचं हे जास्त किंवा अति प्रमाणात खायचं नाही. ठीक आहे. आणि हो, होतात. जर तुम्ही अति प्रमाणात पापड खाल्ले तर केस पांढरे होतात. फळांची आणि दह्याची शक्यतो तर टाळाच. फक्त तुम्ही जे सॅलड आपण कोशिंबिरीमध्ये काय टाकतो, टोमॅटो, कांदा, ह्या गोष्टी, काकडी, ह्या गोष्टी टाकतो. हा, बोला. लोणचं खाल्ल्याने काय होतं? लोणचं बेटा, लोणचं आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार काय माहितीये का, जेव्हा आंब्याचा सीझन संपतो जून वगैरे, तेव्हा फक्त एकच महिना लोणचं खायचं असतं. पण आपल्याकडे चुकीची प्रथा निर्माण झालेली काय, आपण लोणचं घालतो आणि वर्षभर खात राहतो. हे अत्यंत चुकीचं आहे. किंवा आपण लोणच्याचे डब्बे आणतो मार्केटमधून आणि ते खातो, तर हे अजिबात आपल्याला काय करायचे, खायचं नाही. आणि मुलांनी स्पेशली अति प्रमाणात लोणचं खायचं नाही. ठीक आहे. अजून फळाची आणि दह्याची कोशिंबीर नको जास्त. आमरस सीझन मध्ये खायचा, आमरस जेव्हा सीझन आहे उन्हाळ्यामध्ये. शक्यतोवर तर तुम्ही आंबा वगैरे खाल्लं तर जास्त चांगलं, चोखून. हरिओम. प्रश्न आहेत का? हा, रात्री जेवून लगेच फ्रुट्स खायचे नाही. रात्री जेवण झाल्यानंतर जर झोपताना परत तुम्हाला भूक लागली तर तुम्ही खाऊ शकता, पण जेवल्या जेवल्या फार असं इन्स्टंट नका घेऊ रात्रीच्या वेळेस. आणि शक्यतो ताजे घ्या, कारण तुम्ही रात्रीच्या वेळेस घेताय तर ते फ्रूट किती ताजे हा प्रश्न बघावा लागेल. दिवसातून किती ग्लास प्यावे ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार आहे, पण असं खूपही जास्त नाही. तुमचं पोट भरेल एवढं, 1 कप, अर्धा कप किंवा 1 ग्लास. ज्या मुलांना जास्त सवय आहे त्यांनी एक, तुमच्या कॅपॅसिटीनुसार आहे. आवळा ज्यूस मुलांना प्रिझर्वेटिव्ह असलेला अजिबात देऊ नका. त्याच्याऐवजी मुलांना आवळा कॅन्डी द्या. त्या आवळाचा खीस करतो आपण ते जेवणानंतर, ते द्या. पण आवळ्याचा ज्यूस जो मिळतो ना मार्केटमध्ये वगैरे, तो सर्रास फार देऊ नका, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. हरिओम. सॉरी. डेली दूध प्यायला चालेल का? हा, तुला आवडलं तर पिऊ शकतो तू रोज. तुला वजन वाढवायचं तर रोज रात्री म्हशीचं दूध पे. रात्री म्हशीचं दूध पिल्याने छान झोप यायला लागते. झोपताना मुलांना शक्यतो झोपताना दूध दिले तर छान, काहीच प्रॉब्लेम नाही. सकाळी नाश्त्यात उकडलेले अंडे तुम्हाला सवय असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि पाण्याच्या बाबतीत एक, पाणी सगळ्यांनी बसून प्यायचं. मॅम, फळं कधी खायचे? ठेवायची, उभं राहून वरतून पाणी गटागटा प्यायचं नाही. पाणी बसून प्यायचं. एक एक घोट तोंडात घेऊन प्यायचं. जेवणाच्या आधी फार पाणी प्यायचं नाही, जेवणाच्या नंतर पाणी प्यायचं नाही फार. जेवताना घोट घोट थोडं थोडं पाणी प्यायचं. मॅडम, जर लहान मुलं तूपच खात नसतील वरण भातात किंवा असं पोळीवर, तर मग त्याला दुसरं काही ऑप्शन आहे का? म्हणजे तुपाने सगळं हेल्दी असतं ना. हा, लोणी द्या. हो का? ते तुम्ही जेव्हा बनवता घरी तूप बनवलेलं एक तर चांगलं. लोणी द्या. किंवा मुलांच्या ज्या भाज्या बनवता ना तुम्ही, त्या भाज्या तुम्ही तुपामध्ये बनवा. किंवा पोळीला आपण लावतो तेव्हा तेल न लावता तेव्हा तूप लावा. जेव्हा तुम्ही त्यांचे लाडू बनवता तेव्हा ते तुपामध्ये लाडू बनवा. जिथं जिथं तुम्ही तेल वापरता तिथे तिथं तूप वापरा. आणि जर का एखादा असं असेल की ज्याला आवडतच नाही, काही काही जणांना काय असतं, ग्लुकॅगॉन टॉलरन्स असतो किंवा ग्लुकोज टॉलरन्स असतो, म्हणजे अशा मुलांना दूध सहन होत नाही. जर अशांना फार आग्रह करायचा नाही. म्हणजे बऱ्याच जणांना लॅक्टोजन टॉलरन्स पण असतो की त्यांना ते घेतलं की त्रास व्हायला लागतो.
त्याच्यामुळे अशा मुलांना बरेचदा ॲलर्जी बघायला मिळते दूध घेतल्यामुळे. त्याच्यामुळे जर तुमच्या लक्षात आलं की अरे हा घेत नाही, तर एकदा त्याचं ऐकायचं. अरे खरंच त्रास होत असेल त्याला, तर त्याला फार आग्रह करू नका. ओके मॅम, थँक्यू. हरिओम. सगळ्यांचे प्रश्न झाले असेल तर भरपूर आपण मॅडमचा वेळ घेतलेला आहे. आता आपण वर्गविरामकडे वळूया. सर्वप्रथम मॅडम तुम्ही खूप वेळात वेळ देऊन, कारण मला माहिती आहे तुमचं बिझी शेड्यूल असतो, खूप बिझी असता, पण मी तुम्हाला लगेच कॉल केला आणि तुम्ही होकार दिला. माझ्या ह्या योग साधकांसाठी, चिमुकल्यांसाठी तुम्ही वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. सगळ्या मुलांकडून, पालकांकडून तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं, एवढा मान दिला, आणि या मुलांना जे तुमचे जागतिक लेवल, इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स आहेत ऍक्च्युली तुमचे सगळे मुलं, त्यांना मार्गदर्शन करायची मला संधी मिळाली. ऍक्च्युली बरेचदा ज्ञान हे चुकीच्या पद्धतीनं गेल्या जातं, मुलांना समजत नाही. कोणी एक डॉक्टर वेगळा सांगतो, कोणी एक डॉक्टर वेगळा सांगतो. ह्या सगळ्यांच्या याच्यामधून तुम्ही जो काही आयुर्वेदाला स्थान दिलं आणि तुमचा जो काही आयुर्वेदाकडे कल असतो नेहमी, त्याबद्दल आणि ते ज्ञान मला तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खरं तर मी मानते की मला माझा आयुर्वेद एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त करता आलं. यामधले बरेच जण मला गॅरंटी आहे की आता इथून पुढे ज्यूस पिताना विचार करतील, पनीर खाताना विचार करतील, आणि मोहरीचं तेल तुम्हाला वापरलं तर चालेल. 2 प्रश्न पटकन घेते. आणि सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी, जर का तुम्हाला ऍसिडिटी असेल तर फार लिंबू पाणी सकाळी घेऊ नका. आणि गरम पाणी आणि मध अजिबात घेऊ नये. बऱ्याच जणांना काय वाटतं, वजन कमी करण्यासाठी आम्ही गरम पाण्यामध्ये मध टाकून घेतो, तर ते अजिबात घेऊ नका. मुलांना मध तुम्ही देऊ शकता सेपरेट, पण गरम पाण्यामध्ये मध घेऊ नका. ठीक आहे. तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि रिंगणे सरांनी मला इथं जो काही मान दिला, माझे शब्द व्यक्त करण्याचा किंवा माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. तुम्हाला सगळ्यांना आवडलं का मी सांगितलेलं? मॅडम. आवडलं. ओके. हो आवडलं. खूप आवडलं मला. हरिओम. खूप आवडलं. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. सर तुम्ही म्यूट आहात. सॉरी. आपल्या ग्रुपवर मॅडम आहेतच, तर तुम्हाला खूप छान वाटलं असेल. तुम्ही 2 शब्द मॅडमसाठी छान लिहू शकता त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट की आपल्याला अधूनमधून मॅडम छान छान आपल्या ग्रुपवर टाकत राहतील की संतोष सर हे मुलांसाठी खूप चांगलं आहे. आजची जे काही आपल्याला आहारशास्त्र मॅडम जितकं काही सांगतील आपण त्याचं फॉलो करणार आहे. पुन्हा सर्व पालकांचं, तसेच माझ्या सगळ्या योग चिमुकल्यांचं, आणि अजून माझं 2 जणांचं हे राहिलेलं आभार व्यक्त करायचे राहिले. सीमा कुलकर्णी मॅडमनी अतिशय सुंदर परिचय करून दिलेला आहे. सीमा मॅडम खूप खूप धन्यवाद. तसेच आरोही कानडे, अगदी 2 मिनिटावर मी तिला हे केलंय की लगेच तिनं मॅडमसाठी खूप छान प्रात्यक्षिका करून दाखवलेलं आहे. आरोही कानडे खूप खूप धन्यवाद. थँक्यू बेटा. सगळे तुम्ही जॉईन झाले. छान. आजची संध्याकाळ बघा किती छान. आपल्याला सुट्टी असते, सॅटर्डे संडे आपला क्लास नसतो, पण आपण हा एक आहार का घेतला, मला खूप काळजी आहे. कारण आता सध्याचं वातावरण खूप बिघडलेलं आहे, कपवृत्ती खूप झालेली आहे, सर्दी खोकला खूप वाढत चाललाय. तर माझे चिमुकले कुठेही आजारी नको पडायला, त्यांची काळजीपोटी मी हा प्रयोग करत आहे. हे छान करत आहे. आणि तुम्ही निश्चितच हे सगळं मॅडमनी जे सांगलेलं आहे ते फॉलो करणार आहात, आणि करायलाच पाहिजे, कारण आपण योग साधक आहोत. तर ठीक आहे. आजपासून मला कुठल्याही प्रकारची तक्रार नको याला आई बाबांची की माझं मूल खात नाही, हे काय नाही. जे आहे ते सगळं खायचं, बिंदास खायचं, आणि आपण सगळे निरोगी राहूया. पुन्हा सगळ्यांच्या मॅडम मला मुलांसोबत बोलायचं आहे. पुन्हा तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि मुलं 1च मिनिटं मी तुमचं घेतो, आणि मग नंतर आपण हे करूया, वर्गविराम करूया. मी लेफ्ट झाले तर चालेल ना? येस मॅम. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं पण आणि तुमच्या मुलाचं पण, त्यांनी इतकं सुंदर आम्हाला हेल्प केली, तुम्हाला हेल्प केली आहे, त्याचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाळांनो, उद्यापासून खूप छान वाटलं मला. ऑनलाईन लेक्चर झालं आपल्याला. आपल्या परिवारा, हे बघा, तुमच्यासोबत आई बाबांना, आजी आजोबांना सुद्धा ऐकायला मिळालं, आपल्या कुटुंबाला ऐकायला मिळालं. हाच उद्देश होता याच्या मागे की